So we start with the second point, that is the scriptural argument. आपण दुसऱ्या मुद्दा घेऊया याच्यातच, म्हणजे नियमशास्त्र आणि कृपा यामध्ये आपला हा दुसरा मुद्दा आहे. आता पहिला आपण काय बघितलं की पॉल जो आहे तो व्यक्तिगत वाद करत आहे, पर्सनल वाद आहे तो, की तुम्हीच विचार करा. परंतु आता दुसऱ्या भागात पॉल गोज अहेड सेइंग स्क्रिप्चरमध्ये वचनात ना पॉल आता काय करणार आहे, त्यांना काही गोष्टी स्पष्ट करणार आहेत. आता याच्यात पॉल काय करतो, अब्रामाचं चित्र आहे इथे. हे जे शिक्षण देणारे आलेत, जे यहुदी शिक्षणाला घेऊन गलतीकराच्या या मंडळीला भ्रमात टाकत आहेत किंवा भुरळ पाडत आहेत, नियमशास्त्र पाळण्याचं जे आहे त्यांना शिकवत आहेत, ते अब्रामाचं उदाहरण घेतात. अब्राहम आमचा पिता आहे आणि आम्ही त्यांच्या शिक्षणाने चालतो वगैरे 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 वगैरे. तो पॉल पण सांगतोय की हा जो अब्राम आहे तो तुमचा जो पिता आहे त्याचं तारण कसं झालं, तो कसा धर्मी ठरवला गेला आणि त्याला काय अभिवचन दिलेलं, आणि त्याला जे अभिवचन दिलेलं परमेश्वराने ते कसं पूर्ण झालं. मग तो सांगतो विश्वासाद्वारे ना, बरोबर की नाही. सी मेनी टाइम वी डोंट रिअलाइज, पण तो पॉल इथे अब्रामाचं उदाहरण देऊन सांगतोय की बघा तुम्हीच पहा की अब्रामाला जे अभिवचन मिळालं, अब्रामाला परमेश्वराने जे सांगितलं त्याच्यावर त्याने विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाच्या द्वारेच अब्राहम जो आहे तो धर्मी ठरवला गेला. आणि मग अब्रामाद्वारेच परमेश्वराने काय प्रकट केलं की राष्ट्राला आशीर्वादित होतील. मग त्या राष्ट्रांमध्ये जेव्हा परमेश्वराने सांगितलं राष्ट्रे आशीर्वादित होतील, त्या राष्ट्रांमध्ये अन्य जातीच्या लोकांचा पण समावेश होता. आणि हे कधी झालं तर नियमशास्त्र कोणाला दिला नियमशास्त्र? मोशेला दिला, बरोबर. मोशे कधी आला? अब्रामाच्या नंतर आला. आधी अब्राम होता, नियमशास्त्र मोशेला दिला, मोशे नंतर आलाय. मग हे स्क्रिप्चरमधनं वचनातनं पॉल जो आहे तो हे वाद तिथे मांडत आहे की तुम्हीच बघा की नियमशास्त्र परमेश्वराने मोशेला दिलेला, त्याच्या अगोदर अब्राहम ज्याला तुम्ही तुमचा पिता म्हणताय त्याला धार्मिक कसं ठरवण्यात आलं, त्याचं कसं तो वाचला गेला, तर त्याच्या विश्वासामुळे तो वाचला गेलाय. आणि म्हणून त्याच्यात आपल्याला ही रूपरेषा दिसते की माणसाचं वाचवलं जाणं, माणसाचं उद्धार, माणसाचं तारण हे माणसांच्या कर्मावर किंवा नियमशास्त्रावर आधारित नसून इट इज नॉट बेस्ड ऑन आवर वर्क्स बट इट इज बेस्ड ऑन फेथ अलोन. ओके, आता आपण काही वचनं पाहूया. बघा तिसरा अध्याय त्याचं 6वं वचन वाचा जरा प्लीज. ज्याप्रमाणे अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे बनण्यात आले, तसे हे आहे. हेच आहे, विश्वासाने त्याला नीतिमान ठरवण्यात आलं, तसंच आहे ते. अब्रामाने नियमशास्त्र पाळलेला का? नाही. अब्रामाकडे तो होता का? नाही. पण तो कसा नीतिमान ठरला? विश्वासाद्वारे. त्याच्यानंतर 8 आणि 9च्या ह्याच्यात पुढे 12:3चा जो उल्लेख आहे, उत्पत्तीच्या 12व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात जे म्हटलेलं आहे तीच गोष्ट 3ऱ्या अध्यायाच्या 8 आणि 9मध्ये प्रकट होते की काय, की राष्ट्रे आशीर्वादित होतील. अब्रामाच्या द्वारे, अब्रामाच्या विश्वासाच्या द्वारे काय म्हटलं की राष्ट्रे आशीर्वादित होतील. ओके, त्याच्यानंतर मग पॉल त्यांना सांगतो की आत्ता तुमचं एवढं तारण झालेलं असताना तुम्हाला आत्ता कर्म करायचं आहे का? तुम्हाला तुमच्या कामाने तुमचं तारण सिद्ध करायचं आहे का? मग पुन्हा तो वचनाचा पाठिंबा देऊन काय सांगतोय की बघा त्या लोकांनी जेव्हा नियमशास्त्र पाळण्यात ते असफल झाले तेव्हा त्यांच्यावर श्राप आला. आता तुम्ही सांगताय नियमशास्त्र पाळणार, मग ती गोष्ट जी तिकडे झाली ती इकडे पण घडणार. ओके, ती गोष्ट हाऊ हार्ड, नो मॅटर हाऊ हार्ड यू ट्राय, वी ऑल आर गोइंग टू बी, वी विल नॉट फेल, विल नॉट पास, वी विल नॉट बी सक्सेसफुल. आणि एक नियमशास्त्र जर पाळला तर ते बाकीचे सगळे पाळायला आपल्याला अनिवार्य होणार, आणि त्या नियमशास्त्राद्वारे फक्त श्रापच आला आहे. तर त्यामुळे वचनातनं सुद्धा पॉल त्यांना समजावून सांगत आहे की बघा अब्रामाचं तारण विश्वासामुळे झालेलं, हां, ते आपल्या नियमशास्त्र पाळण्याने नव्हे. द जस्ट शॅल लिव्ह बाय फेथ. आणि बघा आता इथे कसं झालंय माहिती आहे का, उत्पत्ती गलतीकराचा 3रा अध्याय
6 ते 7 जे वचन आहे त्यालाच बरोबर जोडीला पौलाने उत्पत्तीचा 15वा अध्याय 6वं वचन दिलं आणि सांगतो आपलं तारण विश्वासाने झाले. पॉल गलतीकराच्या 3ऱ्या अध्यायाच्या 8व्या आणि 9व्या वचनामध्ये तीच गोष्ट सांगतोय की अन्य जातीच्या लोकांचं तारण होईल. त्याच्यासाठी पौलाने उत्पत्तीच्या 12वा अध्याय 3रं वचन वापरले. म्हणजे पौलाने इकडे जी गोष्ट सांगत आहे त्याच्यासाठी वचनातनं दुसरं वचन वापरून पाठिंबा दिला आहे. पॉल काय सांगतोय, उत्पत्तीमध्ये लिहिलेलं आहे, उत्पत्तीच्या 12व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात म्हटलंय की राष्ट्रे वाचवली जातील. मग इथे गलतीकरच्या पत्रामध्ये म्हटलं की त्याच्याने तुमचं तारण झालंय, अन्य जातीचे लोक वाचले गेलेत, अब्रामामध्ये राष्ट्राचे लोक वाचवले जातील. त्यानंतर 10व्या वचनामध्ये पण तेच आहे की आत्ता तुम्ही कर्माने वाचायला बघताय, पण हे जे नियमशास्त्र पाळणं असफल झालं तर श्राप आणतो. त्याच्यासाठी त्याने अनुवादाच्या पुस्तकाच्या 26व्या वचनाचं वर्णन केलेलं आहे. सी इट विल ब्रिंग कर्स, इट डझंट ब्रिंग ब्लेसिंग. नियमशास्त्राचं पालन करून आपलं तारण होत नाही. तिथे पण सांगतोय का नाही होत, कारण जिथे आपण असफल पडतो तिथे श्राप येतो. त्यानंतर 11व्या वचनात पॉल सांगतोय की जस्ट शॅल लिव्ह बाय फेथ. जो धर्मी जण आहे तो विश्वासाने जगतो. हीच गोष्ट हबक्कूकच्या 2ऱ्या अध्यायाच्या 4थ्या वचनात प्रकट झालेली आहे की एका वचनामध्ये म्हणजे आपण विश्वासानेच जगणार, दुसरी कुठली गोष्ट आपल्याला उद्धार देऊ शकत नाही. त्यानंतर 12व्या वचन 3ऱ्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये लेविटिकसच्या 18व्या अध्यायाचं 5वं वचन वापरून तो सांगतोय की लॉ जे आहे त्याच्यात काम करणं आहे, विश्वास जे आहे त्याच्यात फक्त भरोसा ठेवणं आहे. नियमशास्त्राचं जेव्हा आपण पालन करतो त्याच्यात कर्म येतं, मी काहीतरी करतो. पण जेव्हा ख्रिस्तामध्ये मी विश्वास ठेवतो तेव्हा मी फक्त माझा विश्वास टाकलेला आहे परमेश्वराने माझ्यासाठी केलेला आहे हा मी विश्वास ठेवतो आणि त्याच्यानेच माझं तारण होतं. ओके. आणि मग अजून एक गोष्ट तिथे पौलाने प्रकट केली आहे की बघा, तुम्हाला आठवतं जुन्या करारामध्ये असं म्हटलेलं आहे की जो झाडावर टांगला गेलाय तो श्रापित आहे. आणि मग त्याचा उल्लेख घेऊन गलतीकरच्या पत्रामध्ये तो उल्लेख करतोय की ख्रिस्त तो झाडावर टांगला गेला, तो आपल्याकरता श्रापित झाला, त्याने सगळे श्राप घेतले आणि आपण आता मोकळे झालेलो आहोत. ओके. सो ही इज रेफरिंग टू दी ओल्ड टेस्टमेंट पॅसेजेस. म्हणजे पौलाने व्यक्तिगत वाद केलाय की तुम्हीच विचार करा. त्यानंतर शास्त्रातनं पण त्याने प्रकट करून त्यांना सांगितलंय की बघा, शास्त्र देखील प्रकट करतं की तुमचं आणि माझं तारण जे आहे ते विश्वासाद्वारेच होतं. आणि ही गोष्ट स्वतः अब्रामाच्या जीवनात सुद्धा प्रकट होते, ज्याला तुम्ही तुमचा पिता म्हणताय. यू कॉल हिम युअर फादर, ही इज फादर एब्राहम, बट ही हिमसेल्फ टीचेस अस दॅट ही वॉज सेव्ड बाय फेथ अँड नॉट बाय वर्क्स. ओके. देन वी गो अहेड. तिसरी गोष्ट लॉजिकल, तर्क. बघा, पॉल हा खरा शिक्षक आहे, असंच बोलून त्यांना सोडत नाही. पर्सनल वाद झाला, वचनातला वाद झाला, आता लॉजिक वापरतोय. तर लॉजिक काय आहे इथे बघा. पॉल काय सांगतोय की ही गिव्स अ रिझन. द लॉजिक इज, एखादा जो करार असतो, पॉल काय सांगतो, करार तो कोणाच्यात असतो? करार 2 माणसांच्यात करार असतो. तसाच जुन्या कराराचा जो नियमशास्त्र आहे, जुन्या करारातनं ज्या गोष्टी आलेल्या आहेत तो करार होता. कोणाच्या मध्ये करार होता? तो परमेश्वर आणि इस्रायलच्या लोकांमध्ये तो करार होता. बरोबर. देवाने इस्रायलच्या लोकांशी करार केला, त्याच्या बदल्यात इस्रायल लोकांनी हे म्हटलं की आम्ही करारबद्ध होऊन आता तुलाच आम्ही मानणार. मग आता हे गलतीकराचे हे जे लोक आहेत ते कोण आहेत? ते थर्ड पार्टी आहेत, अन्य जातीचे आहेत, अन्य जाती, थर्ड पार्टी. मग पॉल काय सांगतो, त्याच्यात तुमचं काही हे नाही आहे त्याच्यात, बिकॉज दॅट कॉन्ट्रॅक्ट, दॅट कव्हनेंट वॉज बिटवीन गॉड अँड इस्रायल, अँड जेंटाइल्स आर आउट ऑफ दॅट कॉन्ट्रॅक्ट. त्या करारबद्ध नाही. ओके. सो वेन 2 people मेक अ कॉन्ट्रॅक्ट, इट इज इलिगल. ही सेज हे काय अधिकृत नाही आहे की तुम्ही त्याच्यात सामील व्हावं, ते आपल्यासाठी नाही आहे. आणि मग त्याचं ॲप्लिकेशन कसं होतं?
the Mosaic law was not a new way of salvation that cancelled God's promises. This would not be logical, but promise and faith go together, but not promise and law. काय सांगते की मोसेचा जो नियम जो आला ना, गॉड मेड अ कॉन्ट्रॅक्ट विथ एब्राहम, त्यानंतर परमेश्वराने मोशेला नियमशास्त्र दिला. एब्राहमाला जी वचनं दिलेली ती मोशेच्या नियमशास्त्राने कॅन्सल नाही झाली, प्रॉमिस कॅन्सल नाही झालं. म्हणजे काय, अब्राहमाला जी वचनं दिलेली परमेश्वराने ती टिकून राहिली आणि त्याच्यात मोशेच्या नियमशास्त्राचा जोड झाला, ॲड झाला. त्यानंतर पुढे ख्रिस्त जेव्हा आला तेव्हा काय झालं की नियमशास्त्र ते कॅन्सल झालं आणि नाव आता विश्वासाची जोड झाली. तेव्हा नियमशास्त्राला, अब्राहमाच्या विश्वासाला नियमशास्त्राची जोड झालेली, पण ख्रिस्ताच्या येण्यामुळे काय झालंय, एक नवा करार जो आहे तो जोडला गेला. आणि ह्याला लॉजिक असं काय आहे की आपल्याला हे समजण्याची गरज आहे की जुना करार हा इस्रायलच्या लोकांची करार होता, त्याच्यात अन्य जातीच्या लोकांचं काहीही देणं घेणं नव्हतं. आणि म्हणून तुम्ही त्याच्यात हे करू नये, त्याच्यात काय म्हणतात, तो स्वतःला अपनावू नये, कारण तो तुमच्यासाठी खरं नव्हतंच. इट वॉज अ प्लेन कव्हनंट बिटवीन देम. सो दिस इज अ लॉजिकल आर्ग्युमेंट दॅट पॉल इज गिव्हिंग. मग नियमशास्त्र कशाला दिलेलं, जर सगळ्यांसाठी नव्हतं तर मग नियमशास्त्र का दिलेलं परमेश्वराने, ते देखील मग पॉल वर्णन करतोय. तो काय सांगतो पॉल की नियमशास्त्र हा टेम्पररी होता आणि तो इस्रायलच्या लोकांसाठी काही काळाचा होता, तो नेहमी राहणारा नव्हता. ख्रिस्त येईपर्यंत मार्गदर्शन करण्याकरता, परमेश्वराचे मार्ग शिकवण्याकरता तो नियमशास्त्र जो आहे तो लोकांना दिलेला इस्रायलच्या, आणि अन्य जातीच्या लोकांच्या हृदयात तो नियमशास्त्र परमेश्वराने घातलेला आहे, असं पॉल तिथे प्रकट करतोय रोमकराच्या पत्रामध्ये. सो दॅट इज व्हॉट ही सेड. सो द लॉ वॉज ॲडेड अँड इट वॉज नॉट द रिप्लेसमेंट टू एब्राहमिक प्रॉमिसेस. नियमशास्त्र जेव्हा दिला गेला, तो नियमशास्त्र अब्राहमाला जे अभिवचन दिलेलं ते कॅन्सल नाही केलं. अब्राहमाला अभिवचन काय होतं की विश्वासाने तारलं नाही. बरोबर येतंय का लक्षात की कन्फ्युजिंग वाटतंय. अब्राहमाला जो वचन होतं, अब्राहमाला जे अभिवचन होतं ते त्याने विश्वासाने साधलं, राईट. त्याच्यानंतर नियमशास्त्र आला, पण नियमशास्त्राच्या येण्याने अब्राहमाला दिलेलं अभिवचन कॅन्सल होईल का, नाही होणार. मग ते लॉजिक तो इकडे वापरतो की भले नियमशास्त्र आला ठीक आहे, पण तो नियमशास्त्र विश्वासाची गोष्ट कॅन्सल करत नाही. आणि म्हणून आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा विश्वासाची गोष्ट ते कॅन्सल करत नाही. ओके. सो मग तो लॉ का दिलेला, कायदा ते नियमशास्त्र का दिला होता, तर तो थोडक्या काळासाठी होता. आणि म्हणूनच त्याने काय मग प्रकट केलंय की इन द फुलनेस ऑफ टाइम गॉड सेंड हिज सन, की जेव्हा वेळ झाली तेव्हा परमेश्वराने त्याचा पुत्र पाठवला. कुठली वेळ झाली की बाबा आता नियमशास्त्र नाही, नियमशास्त्राचा काळ संपलाय, आता विश्वासाचा, आता कृपेचा काळ सुरू होतं, हे परमेश्वराने प्रकट केलं. ही गोष्ट या पुस्तकात प्रकट होते. दुसरी गोष्ट पॉल काय सांगतोय की नियमशास्त्र का दिलेला, तर नियमशास्त्र लोकांना दाखवत होतं पाप काय आहे, पापाची परिभाषा केली आणि मग कन्व्हिट केलं, अरे नाही मी असं नाही केलं पाहिजे, मी तसं नाही केलं पाहिजे, मी तसं नाही केलं पाहिजे. पण त्याच्यात वाचवण्याची क्षमता नव्हती, ते फक्त दाखवत होतं की हे चुकलंय, हे चुकलंय, हे चुकलंय, हे केलंय, हे चुकलंय, ते फक्त आपल्याला दाखवत होतं. पण ख्रिस्ताद्वारे जे आलेलं आहे त्याच्यात तारण्याची क्षमता आहे, त्याच्यात लोकांना मोकळं करण्याची क्षमता आहे. लॉ वॉज नॉट एबल टू सेव्ह, बट क्राइस्ट केम टू सेव्ह. लॉ ओनली शोड व्हॉट इज गोइंग ऑन, बट क्राइस्ट केम टू टेक अवे दॅट रॉंग दॅट वॉज गोइंग ऑन, असं त्याने ते तिकडे ते वर्णन केलेलं आहे या पुस्तकामध्ये. सो द लॉ इज नॉट कॉन्ट्ररी टू गॉड्स प्रॉमिसेस. तर नियमशास्त्र परमेश्वराच्या अभिवचनांचा विरोध करत नाहीये. परमेश्वराची अभिवचनं विश्वासावर टिकून आहेत ती आहेतच. नियमशास्त्र त्याला जोडला गेलेला, का जोडला गेलेला की जेणेकरून नियमशास्त्राद्वारे लोकांचं जीवन चालवलं जाईल. तो टेम्पररी होतं, कधीपर्यंत होतं ते, परमेश्वराच्या पुत्राच्या येण्याच्या तोपर्यंतच होतं ते. परमेश्वराचा पुत्र आला
त्याच्यानंतर त्याने ते नियमशास्त्राचा जो जे भाग आहे तो काढून घेतला आणि आता परमेश्वराच्या कृपेचा काळ सुरू झाला अशी गोष्ट तो पॉल तिकडे प्रकट करत आहे. सो इज गिव्हिंग द लॉजिकल ऑर्डर. तर थर्ड काय सांगतंय की लॉ प्रिपेअर द वे फॉर क्राइस्ट, की नियमशास्त्रानेच ख्रिस्ताच्या येण्याकरता मार्ग असं तयार केला. आता तो कसा तयार केला की बघा नियमशास्त्र दिलाय पण तो सगळ्यांना पाळता येत नाहीये. प्रयत्न करतायत पण कुठेतरी गाडं अडकतं, कुठेतरी गडबड होते. मग लोकांना पण जाणीव आली की नियमशास्त्र आपल्याला वाचवू शकत नाही. मग मला कशाची तरी कोणाची तरी गरज आहे. मग ते कोणाची गरज आहे तर मला ख्रिस्ताची गरज आहे. तो ख्रिस्त जो मला सोडवू शकेल, तो ख्रिस्त जो मला पापातनं तारू शकेल, तो ख्रिस्त जो मला श्रापातनं बाहेर काढू शकेल. सो लॉ ओनली प्रिपेअर्ड द वे फॉर क्राइस्ट. नियमशास्त्रात उद्धार नाही. नियमशास्त्रात फक्त ते दाखवतं पाप काय आहे. इट कन्व्हिक्टेड बट इट डिडंट हॅव पॉवर टू सेव्ह. दॅट इज व्हॉट पॉल इज मेन्शनिंग. दॅट दिस इज अ लॉजिकल आर्ग्युमेंट दॅट इज की हे जे आहे ते एक तार्किक वाद करत आहे. तुम्हीच सांगा, तुम्हीच सांगा, तो सांगा, तुम्हीच बघा की तो जो करार होता परमेश्वराने त्या लोकांशी केलेला त्याच्यात तुम्ही थर्ड पार्टी आहात, अन्य जातीचे लोक, त्याच्यात आपण सामील नव्हते असं पॉल त्यांना सांगत आहे. ओके. आणि मग तो नियमशास्त्राच्या ह्या गोष्टी मांडतो. काय गोष्टी मांडतो? पहिली गोष्ट की नियमशास्त्र काही काळासाठी इस्रायलच्या लोकांसाठी होता. दुसरी गोष्ट काही काळासाठी असलेला आणि त्याचबरोबर त्याच्यात लोकांच्या तारणाची क्षमता नव्हती. आणि तिसरी गोष्ट की त्या नियमशास्त्राने ख्रिस्तासाठी मार्ग मोकळा केला. म्हणजे ख्रिस्ताची गरज ही लोकांना कळवून दिली की आय कॅनॉट बी सेव्ड बाय फॉलोइंग द लॉ, आय नीड क्राइस्ट. ओके. सो आपण दोन गोष्टी पाहिल्या नियमशास्त्र आणि कृपेला जोडून. पहिली गोष्ट काय पाहिली, त्याने पर्सनल व्यक्तिगत वाद केलेला आहे की तुम्हीच विचार करा. आणि दुसरी गोष्ट काय केलेली आहे, ही इज गिवन स्क्रिप्चरल आर्ग्युमेंट. अँड थर्ड थिंग ही इज गिविंग द लॉजिकल आर्ग्युमेंट, वाद तार्किक. बघा कुठल्याही व्यक्तीचं ना परिवर्तन न करता हे परिवर्तन बाहेरून होण्यापेक्षा अंतःकरणातून झालेलं जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर. कारण बाहेरून झालेलं परिवर्तन काळाच्या परिवर्तनाने ते बदलणार. पण एकदा जेव्हा आतून परिवर्तन होतं माणसाचं, ते मौसम बदलला तरी ते टिकून राहतं. आणि पॉल इकडे तेच करत आहे. पॉल त्यांना वरवर काहीतरी शास्त्र सांगून सोडत नाही आहे. अगदी त्यांना समजावून पटवून देतोय की बघा हे असं आहे. व्यक्तिगत वाद, वचनात्मक वाद, तार्किक वाद. ओके. तीन गोष्टी पाहिजे. आता चौथी गोष्ट इज डिस्पेन्शनल आर्ग्युमेंट. व्हॉट इज दॅट? एक्सप्लेनिंग द प्लेस ऑफ लॉ इन द हिस्ट्री ऑफ इस्रायल. की ह्यात त्यांनी काय केलेलं आहे की नियमशास्त्राचा एक काळ होता, त्या काळात नियमशास्त्र कार्यशील होता. एकदा तो काळ उलटून गेला, मग आता तो नियमशास्त्र राहिला नाही. याचं वर्णन आपल्याला कुठे दिसतं माहिती आहे का? गलतीकराचं पत्र, त्याचं 4 अध्याय, त्याचं 11 ते 1 ते 11. आपण 4 आणि 5 वाचूया का? गलतीकराचं पत्र 4 अध्याय 4 आणि 5 वचन बघा काय म्हणताय. काय झालं? काय म्हटलंय? काळाची पूर्णता झाली. बस. काय पूर्ण झालं? काय काळाची पूर्णता झाली म्हणजे काय पूर्ण झालं? इट वॉज फॉर टाइम बी. नियमशास्त्र वाचवेल, लोकांचं तारण होईल, हे झालं, पूर्ण झालं. पण काळाची पूर्णता झाल्यानंतर हां सिस्टर पुढे कोण वाचत होतं? देवाने आपल्या पुत्राला पाठवले. हां. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राने जन्मलेला असा होता. हां. या उद्देश हा होता की ते नियमशास्त्राधीन होते, त्यांना त्याने पत्नी म्हणून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. ओके. ओके. बघा काय म्हटलंय. लेट मी रीड. हे कोणीतरी इंग्लिशमध्ये वाचेल का? But when the time had fully come, God sent His Son, born of a woman, born under law, to redeem those under law. See what it says? When the fullness of time came, God sent His Son. He was born under law. नियमशास्त्राच्या अधीन राहून तो त्याच्यात जन्मला. तो का त्याच्यात जन्मला? की त्याच्यात जे अधीन आहे नियमशास्त्र त्यांना तो मोकळा करेल.
म्हणजे इथे ख्रिस्ताची थोरवी आहे. ख्रिस्ताची थोरवी पौलाने प्रकट करून त्या वादात त्याने प्रकट केलंय की जी गोष्ट नियमशास्त्र करू शकत नव्हता त्या नियमशास्त्रातूनच ख्रिस्ताचा जन्म झाला आणि त्या नियमशास्त्रातूनच त्याचा जन्म होऊन तो पुढे जाऊन नियमशास्त्रातून मोकळा करणारा असा तो झाला. ओके, असं त्याचं वर्णन आहे. सिस्टर पुढे वाचा. Those under law, that we might receive the full rights of sons. आता काय झालंय, जो नियमशास्त्राचे अधीन असतात त्यांची तिकडे तुलना केलेली आहे. कोणाबरोबर? गुलामांबरोबर. का? गुलामांना काही अधिकार नसतात, ते त्याच्या अधीन असतात, बांधलेले असतात, म्हणजे त्यांना नियम पाळायचेच आहेत. त्यांचं जीवन कसं आहे? गुलामासारखं आहे. परंतु आत्ता ख्रिस्तात काय झालेलं आहे की ख्रिस्ताच्या येण्याने मला आता परमेश्वराचा मुलगा म्हणून माझं पद मला मिळालं आहे. आय एम नॉट नो मोर बाउंड टू दॅट लॉ. मी त्या नियमशास्त्राचा गुलाम नाही, मी पापाचा गुलाम नाही. तर ख्रिस्ताने त्या गुलामीतच त्याचा जन्म झाला आणि त्याच्यातून त्या गुलामीतनं आपल्याला आता सोडवलेलं आहे. असं गोष्ट त्या पौलाने या इथे प्रकट केलेली आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. सी, ही वॉज बॉर्न इन दॅट अँड ही डिलिव्हर्ड. आता जर समजा ख्रिस्त यहुदी यांच्या जन्माला नसता आणि अन्य जातीच्या योजनांच्या जन्माला असता तर त्याच्या नियमशास्त्राशी काय लेणं देणं असतं का? नाही. पण तो त्याच्या परमेश्वराची योजना थी, त्याच्यातच त्याचा जन्म झाला. का? कारण त्याच्यातनं त्याने लोकांना सोडवलं. इट इज ऑल गॉड हू वर्कड इट आउट द सॅल्वेशन. तर पूर्ण हे पत्र आहे, याच्यात तारणाचा हा जो संदेश आहे तो परमेश्वरापासून आलेला आहे, तो ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेला आहे. लोकांना नियमशास्त्रातून मोकळं करायला आलेला आहे. ख्रिस्ताने आपल्याला सर्व बंधनातून मोकळं केलेलं आहे. ही गोष्ट या अन्य जातीच्या गालिलकरांना हा गलेशिकरांना पॉल सांगत आहे. ओके, गलेशियातील लोकांना सांगत आहे की वी आर फ्री. देन ही ऑल्सो पॉइंट्स आउट सेइंग, but the time is finished. Now when the fullness of time has come, God sent. And now we are sons. आणि आता आपण काय झालं? देवाची मुलं आणि मुली झालेली. वी चिल्ड्रन ऑफ गॉड. आपण परमेश्वराची संतान झालेले आहोत. आणि त्यामुळे आता आपल्याला हे कर ते कर ते कर करायची गरज नाही. कारण आता आपल्याला परमेश्वराच्या कुटुंबाचे सहभागी होऊन त्याला पिता म्हणून हाक मारायचा अधिकार आम्हाला त्या ख्रिस्ताने मिळवून दिला आहे. जुन्या करारात तो पिता नाही आहे. जुन्या करारात देव, यहोवा, परमेश्वर जो सिंह म्हणजे आहे, पण त्या नावाने पिता म्हणून कोणी त्याला हाक नाही मारले. पण येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना शिकवलं की आता जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा तुम्ही काय म्हणणार? हे आमच्या स्वर्गीयातील पिता झालाय तो माझा. आता मी घरातला मुलगा झालाय, आता मी त्याचं झाले. आणि हे कशाने झालं? माझ्या विश्वासाने झालंय, दुसरं कर्म करण्याने नव्हे. तर पॉलाने ही गोष्ट प्रकट केली. आता पाचवी गोष्ट, ही इज गिव्हिंग सेंटिमेंटल आर्ग्युमेंट. सेंटिमेंटल म्हणजे काय? थोडीशी भावना विवश होऊन तो सांगतोय. बघा, पहिल्या ह्याच्यात व्यक्तिगत वाद आहे की तुम्हीच विचार करा. दुसऱ्या ह्याच्यात वचनातून त्यांनी प्रकट केलेलं आहे. तिसऱ्या ह्याच्यात त्याने तार्किक वाद वाटलेला आहे. चौथ्या ह्याच्यात आपण पाहिलं त्याने ती काळाच्या विषयी तो बोलला आहे. पाचव्या ह्याच्यात तो भावूक झाला आहे, सेंटिमेंट झाले आहेत त्याच्यात. व्हॉट आर द सेंटिमेंट? चौथ्या अध्यायाच्या 12 ते 18 वचनामध्ये तो सांगतो की तुम्ही विचार करा तुमचं प्रेम कसं होतं अगोदर आणि माझ्याविषयी तुम्ही कसे होतात. माझ्या आजारपणात मी तुम्हाला सुवार्थ सांगितली आणि तुम्ही मला देवाचा दूत म्हणून तुम्ही मला स्वीकारलं. मग आता ते प्रेम कुठे गेलं? आता मी तुमचा शत्रू झालो आहे का? सी, द पास्टर इज स्पीकिंग नाव. पास्टर बोलतोय तिथे, रिलेशन आहे तिथे. बघा, आपण इथे वचन बघूया. इट इज व्हेरी टचिंग, यू नो. सी, बघा, पॉल आपण माहिती आहे प्रेषित होता वगैरे वगैरे, बट अल्टिमेटली ही इज अ मॅन अँड ही इज अ पास्टर. त्याने त्या लोकांची काळजी केलेली आहे. त्या लोकांना त्याने तिथे सुवार्थ सांगून मोकळं केलं आणि त्याचं ते तो सांगते. बघा, 4 अध्याय ओपन करूया आपण. बघा, ओके, 13 4:13. As we know, it was because of an illness that I first preached the gospel to you. Even though my illness was a trial to you, you
हा, मराठीत काय म्हटलंय शेवटचे ती शब्द? माझा आजारपण. ब्रदर, तुम्हाला सुवार्ता सांगायचा पहिला प्रसंग मला माझ्या शारीरिक व्याधी झाला हे तुम्हाला ठाऊक आहे. हा, आणि तुझी परीक्षा मला येते माझ्या प्रकृतीत जे होते त्याचा तुम्ही टीका अथवा कंटाळा केला नाही. कंटाळ घे. काय सांगतोय पॉल? की मी आजारी होतो, शारीरिक दृष्ट्या मी आजारी होतो, आणि त्यावेळेस तुम्ही माझा धिक्कार केला नाही, तुम्ही मला लांब केलं नाही, तर त्या स्थितीत मी तुम्हाला सुवार्ता सांगू शकलो. असं आपलं रिलेशन. हा, पुढे तुम्ही स्वीकारलं मला. मी आजारी असताना, मला दैहिक व्याधी असताना, मी कष्टात असताना, कठीण होतं ते तुमच्यासाठी. तो सांगतो तुमच्यासाठी ते कठीण होतं, पण तरी सुद्धा तुम्ही मला स्वीकारलं. एका दूतासाठी स्वीकारलं. 15 वचन कुठे? व्हॉट हॅज हॅपेंड टू ऑल युअर जॉय. पॉल सांगतो ते काय झालंय बघा. हे पर्सनल आहे इथे. बघा, आपली जी सेवा आहे ना, त्याला पर्सनल टच नसेल ना, तर आपलं सगळं व्यर्थ आहे. सगळं व्यर्थ आहे. कारण आपण लोकांच्यात काम करतो. भावना आहेत, लोकांच्या भावना आहेत, लोकांचे अनुभव आहेत, लोकांचे दुःख आहेत, लोकांचे कष्ट आहेत. हां, आणि सगळ्या लोकांना काय पाहिजे असेल तर ते प्रेम पाहिजे असतं. आता इथे पॉल ब्लंटली फक्त, आपण बघा डॉक्टरकडे जातो, डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देतो आणि घे आणि जा, बरोबर झालं. ही इज नॉट इंटरेस्टेड इन युअर पर्सनल लाईफ. त्याला त्याचं बिल मिळतं, तो आपल्याला प्रिस्क्रिप्शन देतो. पण आपली सेवा तशी नाही. आपण जी सेवा करतो त्याला व्यक्तिगत नातं पाहिजे. नाहीतर ज्ञान वाटायला हल्ली जगभर ज्ञान मिळतं. जगभर मिळतं ना. सेवा करायला जगभर लोक तुमच्या आणि माझ्यापेक्षा जास्त सेवा करत आहेत. समाजकार्य बघा, अन्य जातीचे लोक जास्त समाजकार्य करत आहेत. समाजकार्य करण्यात, दान धर्म करण्याकरता अनेक लोक, अन्य जातीचे लोक आपल्यापेक्षा जास्त दान धर्म करत आहेत. परंतु तुम्हाला आणि मला जे फरक आहे तो हा पर्सनल टच पाहिजे, व्यक्तिगत. पॉल त्यांना फक्त प्रिस्क्रिप्शन देऊन सोडत नाहीये. हे बघा, हे वचन असं सांगतं, ते वचन तसं सांगतं, नाही. तो त्यांना आठवण करून देतो त्यांच्या नात्याविषयी, की कसं नातं होतं. म्हणतोय की मी व्याधीत, मी कष्टात असताना मला संधी मिळाली की मी तुम्हाला सुवार्ता सांगावी, आणि तुम्ही माझा धिक्कार केला नाही, आनंदाने तुम्ही ते केलं. तो आज आनंद गेला कुठे? पुढे बघा काय म्हटलं. मला हे बघू माझ्या डोळ्यात पाणी आलं. बघा पुढे वाचा काय म्हणतं. तेव्हाची तुमची धन्यता कोठे. मी तुम्हाविषयी साक्ष देतो की शक्य असते तर तुम्ही आपले डोळे उघडून मला ते दिले असते. एवढं तुम्ही माझ्यावर प्रेम केलं की तुम्ही मग तुमचे डोळे उघडून मला ते दिले असते. पुढे मग मी तुम्हाला खरे ते सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झाला आहे काय. तुम्ही मला तुमचे डोळे काढून दिले असते, एवढं तुमचं प्रेम होतं, पण आज मी तुम्हाला खरं सांगतोय म्हणून मी तुमचा वैरी झाला आहे का? हे सांगायची पाळी आली पौलावर. सी दॅट पर्सनल, ही इज एक्सप्रेसिंग हिज ग्रीफ. की आपलं असं नातं असताना या लोकांनी एवढी तुमच्यावर भुरळ टाकली, एवढं तुम्हाला नियमशास्त्राविषयी शिकवलं, की आज तुम्हाला त्यांचं शिक्षण मी शिकवल्या गोष्टीपेक्षा बरोबर वाटू लागलं. मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्याच्यापेक्षा जास्त बरं वाटू लागलं, आणि आज मी तुम्हाला जेव्हा खरं सांगतोय तेव्हा मी तुमचा वैरी झालो आहे का? ही इज युझिंग सेंटिमेंटल, म्हणजे त्याच्या भावना तो एक्सप्रेस करत आहे, आपल्याला दिसतं. सी रीड 17. ते लोक तुम्हाला मिळवून घेण्याची खटपट करतात, पण ती शुद्ध हेतूने झाली. तर तुम्ही त्यांना मिळवून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हाला वेगळे ठेवून पाहतात. बघा पॉल सांगते त्यांचा हेतू काय आहे. त्या लोक का खटपट करत आहेत, तुमच्यावर भुरळ का टाकत आहेत, ते तुमच्या भल्यासाठी नाही आहे. पॉल त्यांना सांगतोय ते तुमच्या भल्यासाठी नाही आहे. ते तुम्हाला त्यांच्याकडे ओढून घ्यायला बघतायत, तुम्हाला त्यांच्या शिक्षणात ते नेऊ बघतायत, तर तसं होऊ देऊ नका. तर पॉल त्यांना बघा कसं पटकन फक्त प्रिस्क्रिप्शन देऊन पॉलाने सोडलेलं नाही आहे. अनेक वेळा तुम्ही आणि मी पण, आपल्याकडे कोण लोक येतात आपल्या कष्टात वगैरे काय ना काय असतात, आपण काय करतो जास्तीत जास्त त्यांच्याकरता प्रार्थना करतो, किंवा कुठलं तरी एखादं वचन देऊन त्यांना सांगू हे वचन देऊन प्रार्थना, आणि सोडलं, विसरलो. पण पॉल असा पाळक आपल्याला दिसतोय की ही इज रिलेटेड टू देम. दे हॅव दे शेअर दॅट रिलेशनशिप. कारण तुम्ही आणि मी आपल्या सेवेमध्ये हा रिलेशनशिपचा जर भाग नसेल ना, आपलं सगळं व्यर्थ आहे.
बघा, अनेक सेवा आपण जगभरात बघतो. इफ देर इज नो रिलेशनशिप देर इज नथिंग. ख्रिस्ताने देखील हीच गोष्ट सांगितली ना, लव वन अनदर, फ्रॉम दॅट वी विल नो दॅट यू आर माय डिसायपल. मी आपल्या या मुक्ती मिशनच्या तुमच्या या कम्युनिटीला एवढंच सांगेन, प्रोत्साहन करेन की आपल्यामध्ये तसं ते नातं असू दे, ते प्रेमाचं नातं, ते भाऊ कसं बघा. तू काय सांगतो, तुम्ही मी आजारी असताना सुद्धा तुम्ही मला झेललं, तुमचा डोळा काढून द्यायला तुम्ही माझ्यासाठी तयार होतात. मग आज काय झालं? आज काय झालं? ही इज बिकमिंग सो दॅट फिजिकल कष्टात असताना सुद्धा मग तो सांगतो त्यांचं फॉल्स, जे खोटे शिक्षक जे आहेत त्यांची गोष्ट तो उघड करून सांगतो की ते तुमच्या भल्यासाठी नाही करत आहेत, तुम्ही त्यांच्या मागे जाऊ नका. सो दॅट इज अ सेंटिमेंटल आर्ग्युमेंट, तो तिकडे तर्क व्यक्त करत आहे. त्यानंतर पुढे आपण जातो ॲलिगॉरिकल आर्ग्युमेंट. आता ॲलिगॉरिकल म्हणजे काय? उदाहरण सांगतं. बघा, आपल्याला बायबलमध्ये वारंवार उदाहरणाद्वारे शिक्षण मिळतं. इट्स नॉट डन. बघा, येशू ख्रिस्ताला जर तुम्ही पाहिलं तर काय, पक्ष्यांना बघा, ह्या झाडांना बघा, ह्या माशांना बघा, ह्याला बघा, त्याला बघा, बरोबर. तसंच पौलाने पण इकडे उदाहरण दिलेलं आहे आणि ते ॲलेगरी म्हणजे उपमा, एक उपमा, एक उदाहरण वापरून त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याने कोणाचं उदाहरण घेतलेलं आहे? अब्रामाचं उदाहरण घेतलं, हागारचं उदाहरण घेतलं आणि साराचं उदाहरण घेतलेलं आहे. आणि ते वर्णन करत असताना तो काय सांगतोय की अब्रामाला हागारपासून जो मुलगा झाला तो नियमशास्त्राचं प्रतीक आहे, पण सारेला जो मुलगा झाला ते परमेश्वराचं वचन आहे. ते बीज, ते वचन, त्या वचनाद्वारे तो झाला. वचन होतं त्याच्यात. त्याच्यानंतर तो जो इश्माईल आहे तो नैसर्गिकरित्या जन्माला आलेला आहे, पण इसाक जो आहे तो परमेश्वराच्या वचनाने त्याचा जन्म झालेला आहे. त्याचप्रमाणे तुमचा आणि माझा जो विश्वास आहे तो परमेश्वराच्या वचनाने, ते वचनाचं अभिवचन, जे प्रॉमिस गॉडने केलेलं ते आपल्यात ते पूर्ण झालेलं आहे असं तो वर्णन करतात. तर कसं काय सांगतो, त्याने काय एक्सप्लेन केलंय तिकडे? पहिली गोष्ट तो काय सांगतो, हागार रिप्रेझेंट्स नियमशास्त्र अँड सारा रिप्रेझेंट्स ग्रेस. हागारने ज्या मुलाला जो जन्म दिला तो नैसर्गिकरित्या झाला, ते नियमशास्त्र दर्शवतं. पण सारेने जो बाळाला जन्म दिला तो परमेश्वराच्या कृपेने झाला, तो परमेश्वराची कृपा दर्शवतो. इश्माईल देह दर्शवतं, तर ते देहापासून, आणि म्हणून दोज हू वुड कीप द लॉ रिमेन स्लेव लाईक द चिल्ड्रन, की इश्माईल हा देहात जन्मलेला आहे आणि म्हणून नियमशास्त्र पाळणारे हे देहातच राहतात आणि ते गुलामीतच त्याच स्थितीत राहतात असं तो प्रकट करतोय. परंतु इसाकाद्वारे जे आले ती वचनाची मुलं आहेत आणि ती वचनात नव्हे तर कृपेची मुलं अशी दर्शवली जातात. त्याच्यानंतर तो वर्णन काय करतोय की हागार माउंट सिनाय, जिथून नियमशास्त्र देण्यात आलं त्याचं प्रतीक आहे, परंतु ही सारा जी आहे ती यरुशलेम म्हणजे परमेश्वराच्या नगरीचं प्रतीक आहे. आता हे परमेश्वराचं नगर म्हणजे काय? हे फिजिकल जेरुसलेम का? परमेश्वराचं नगर म्हणजे असं नगर जिथे देव उपस्थित आहे, अशी जागा, असं ठिकाण. आणि म्हणून तो पुढे जाऊन म्हणतो स्वर्गीय यरुशलेम. स्वर्गीय यरुशलेम म्हणजे जेरुसलेमबद्दल नाही येते, बट इट इज टॉकिंग अबाउट द सिटी वे गॉड इज ड्वेलिंग, अँड दॅट आपलं ते यरुशलेम आहे, ते स्वर्गात आहे. सो ही इज एक्सप्लेनिंग सारा रिप्रेझेंट दॅट माउंट जायन अँड द हेवनली सिटी ऑफ जेरुसलेम, हेडक्वार्टर्स ऑफ लिबर्टी, जिथे मोकळीत आहे. आपण गीत म्हणतो ना, उधर प्यास नाही, वहाँ भूक नाही, वहाँ दुःख नाही, वहाँ दर्द नाही. ते स्वर्गीय यरुशलेम, ते सारा त्याचं प्रतीक आहे. सारा कष्टातनं नाही गेली, कारण तिला जो मुलगा, कष्ट म्हणजे तिला जो मुलगा झाला ते मानवी सामर्थ्याने नाही तर परमेश्वराच्या वचनाने ते झालेलं. आणि त्याच प्रकारे आपल्या विश्वासाद्वारे जी गोष्ट आपल्या घडून येते ते परमेश्वराच्या वचनाने ते होतं. इट्स अ प्रॉमिस ऑफ गॉड अँड माय फेथ. सो दॅट वे ही इज एक्सप्लेनिंग फॉर अ बिलिव्हर. आणि विश्वास करता, आता बघा त्याने अजून एक गोष्टीचं तिथे वर्णन केलेलं आहे की साराच्या मुलाला जसं सतावाचा सामना करावा लागला हागारच्या मुलापासून, म्हणजेच काय, नियमशास्त्राच्या मुलाने जसं वचनाने जन्मलेल्या मुलावर सताव केला, त्याला त्रास दिला, अगदीच त्याप्रमाणे तुमचा आणि माझा जो वचनाद्वारे जन्म झालेला आहे
तर नियमशास्त्राच्या अधीन असलेले लोक आपल्याला त्रास देतात हे अनिर्वय असंच असणार. त्याचं देखील तो वर्णन तिथे करत आहे. इफ यू अँड मी वी रिप्रेझेंट आयझॅक, देर इज ऑलवेज गोइंग टू बी अ इश्माईल. बी रेडी फॉर इट, असं पॉल सांगतो, असं वर्णन करतो. इश्माईल असणार आणि तो त्रास द्यायला येणार. ओके, तर असं सुंदररित्या पॉलाने हे गोष्टी मांडून, हे वाद मांडून त्याने प्रकट केलेलं आहे की नियमशास्त्र नव्हे तर आपण कृपेच्या अधीन आहोत. तर मग आपण आज नियमशास्त्र पाळावा की नाही पाळावा हा प्रश्न आहे. कारण आपल्या बायबलमध्ये नियमशास्त्र आहे, जुना करार आहे, तर मग तो आपण पाळावा का की नाही पाळावा हा प्रश्न पडतो. तर आपल्याला काय करायचं आहे, आता इथे 3 गोष्टी पडतात. नियमशास्त्र जर आपण पाहिला, त्या नियमशास्त्रामध्ये 3 भाग आहेत. पहिला भाग आहे इट इज अ सेरिमोनियल लॉ. सेरिमोनियल लॉ म्हणजे काय की आराधनेच्या विधीशी जोडून त्याच्यात नियमशास्त्र आहेत. हां, म्हणजे एखादी विधी, एखादं जे गोष्ट आहे परमेश्वराशी जोडून धार्मिक विधी जो आहे तो कसा करावा. आता पुन्हा एकदा धार्मिक विधी कसा करावा ह्याच्या जोडून जे सगळे नियमशास्त्र दिलेले आहेत जुन्या करारामध्ये, तो करार कोणाशी केलेला होता, इस्रायलच्या लोकांशी केलेला होता. त्यांच्याकडनं आराधनेला घेऊन ज्या गोष्टी व्हायच्या होत्या, करून घ्यायच्या होत्या, त्या परमेश्वराने ते करून घेतलेल्या आहेत. त्या तुमच्या आणि माझ्यासाठी नाही, कारण त्या सर्व विधी, त्या सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झाल्यात. त्यामुळे आज त्याचं महत्त्व नाही. सेरिमोनियल लॉ, हां, ते सॅक्रिफाईस, ती अर्पणं, ते सगळं घेऊन येणं, तुम्ही असं करा मग तसं करा, ते रिलिजियस धार्मिक विधी जे सगळे होते ते सगळे विधी ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेले आहेत आणि म्हणून ते आपण पाळत नाहीत. आता दुसरी गोष्ट आहे, तर त्याच्यात नैतिक किंवा सामाजिक हे होते, काय होते, नागरी नियम. समाजात तुम्ही वावरत असताना तुमचे जे काही वावरण्याचे कार्यपद्धती वगैरे होती ती. आता पुन्हा एकदा इकडे आपल्याला एक गोष्ट लक्षात आणायची आहे की तो जो नियमशास्त्र दिलेला तो कोणाला दिलेला, इस्रायलच्या लोकांना दिलेला. तो नियमशास्त्र कोणाला दिलेला, तर ते भौगोलिकरित्या एका ठिकाणी राहणारे लोक होते. लक्षात येते का, भौगोलिक दृष्टी ते एकाच क्षेत्रात राहत होते. त्यांचं राहण्याची प्राकृतिक स्थिती, त्यांचं खाणं पिणं, त्यांचं वागणं उठणं बसणं ते तेवढ्या क्षेत्रातच सीमित होतं. परंतु आज ख्रिस्ताच्या सुवार्ता जी आहे ती जगभरात पसरलेली आहे. आज वातावरण वेगळं आहे. पाकिस्तानमध्ये जे वातावरण आहे ते भारतात नाही आहे, भारतात जे वातावरण आहे ते ऑस्ट्रेलियाला नाही आहे, ऑस्ट्रेलियात जे वातावरण आहे ते कॅनडात नाही आहे. वातावरण वेगळं आहे. मग पेहराव कसा असावा, काय सांगणार आपण पेहराव. आता हे नागरिक ह्याच्यात येतं, पेहराव कसा असावा. तुम्ही आणि मी म्हणणार असंच पाहिजे, बरोबर, असंच पाहिजे. कसं पाहिजे पेहराव, भूगोलावर आधारित आहे, भूगोलावर आधारित आहे ते, बरोबर की नाही. भूगोल म्हणजे काय, आपण कुठल्या क्षेत्रात राहतो, कुठल्या समाजात आपण वावरत होतो त्याच्यावर आधारित आहे. आता आपण मी गावात जाऊन एखाद्या आपल्या महाराष्ट्रातील एखाद्या गावात गेली आणि तिकडे काष्टी साडी नेसून मी प्रचार केला, त्यांना ठीक वाटेल, ओके वाटेल, गावात आहे, खुश होतील. पण शहरात मी जर ते घालून उभी राहिली तर काय होईल, काय होईल, असतील ऐकेल का कोण माझा संदेश. तरुणांच्यात सेवा करायची आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येत आहे का की आपण कधीतरी असं पेहरावावरून, खाण्यापिण्यावरून, वागण्या बोलण्यावरून आपण न्याय करतो की नाही असंच झालं पाहिजे आणि तसंच झालं पाहिजे आणि तसं. हे नियमशास्त्राचे हे जे कायदे इस्रायलच्या लोकांना दिलेले ना, ते आता सगळीकडे लागू होणं शक्य नाही आहे. कारण ते लोक एकत्र राहत होते, एक राष्ट्र म्हणून वावरत होते आणि त्यांच्यातनं कोण असे बाहेर गेले नव्हते, बाहेर जात नव्हते. येते का लक्षात. तो समाज एक वेगळाच समाज होता, तेवढ्यात तात्पुरता तेवढ्यासाठीच होता तो. पण आज ख्रिस्ताची सुवार्ता
अन्य जातीच्या लोकांपर्यंत, अन्य धर्मांच्या लोकांपर्यंत, अन्य समाजाच्या लोकांपर्यंत, अन्य भाषेच्या लोकांपर्यंत, अन्य संस्कृतीच्या लोकांपर्यंत ते पोचलेलं आहे. आणि त्यामुळे आपण कसे नियम पाळायला पाहिजेत हे त्याला धरून होणं शक्य नाही, पॉसिबलच नाही. येते का लक्षात? देन येतो मॉरल लॉ. व्हॉट इज दिस मॉरल लॉ? म्हणजे नैतिक लॉ. नैतिक म्हणजे 10 आज्ञा ज्याच्यात येतात. तुम्ही खोटं बोलू नका, तुम्ही चोरी करू नका, तुम्ही लबाडी करू नका, तुम्ही हत्या करू नका, हे आई वडिलांचा आदर करा, असे हे सगळे जे नैतिक लॉ आहेत. तर पॉल काय सांगतात, नवीन शास्त्र आपल्याला काय शिकवतंय की हे जे कायदे आहेत, हा जो नियमशास्त्र आहे तो परमेश्वराने आपल्या हृदयाच्या पाठीवर लिहिलेला आहे आणि तो आपल्याला पाळायचाच आहे. ते आपोआप होतं. त्याचा देवाचा जर आत्मा आपल्याला चालवत आहे तर ह्या गोष्टी आपल्याला होतात. ओके, आणि ते आपल्याला पाळायचे आहेत कारण ते चालवतात आपल्याला. ओके, परंतु रीतिरिवाजाला, विधी, धार्मिक विधीला जोडून जे कायदे आहेत ते आपण नाही पाळत. आता ते लोक सांगायचे बकरा आणा, कबूतर आणा, तर तुम्ही आणि मी आणायला लागणार का? ते सांगा भाऊ, किती मजा येईल. आता सकाळी येताना सगळेजण एक एक बकरा घेऊन आले असते तर हे काय होणार? काय हे काय होणार? मग परत तिकडे कॉम्पिटिशन होणार, कोणाचं मोठा ना, कोणाचा कलर कसला, तिथे कॉम्पिटिशन. इकडेच ते परमेश्वराचे आभार असू दे की ते काढून टाकले सगळं. आज तो डोक्याला ताप नाही आपल्याला. नियमशास्त्र धर्माला विधून, धार्मिक विधीला जोडून जे आहे ना ते नाहीत, परमेश्वराने मोकळं केलेलं. आता काही लोक सांगतात बघा, गुडघ्यावर जाऊनच प्रार्थना केली. सांगतात ना काही लोक, गुडघ्यावर जाऊनच प्रार्थना. अरे त्यांना गुडघ्यांचे त्रास आहे, ज्यांचा नी रिप्लेसमेंट सर्जरी झाली आहे, ते काय करतील? ते काय करतील? कसं वागतील? वी डोंट थिंक. या काय पण बोलतात. विचार करायचा आपल्याला. असं का म्हणजे आपण अनेक वेळा स्वतःला बांधायला बघतो, आपणच करतो नियमशास्त्र. ते असं करू नका, तसं करू नका. तिकडे दावीद सांगतोय मी झोपतो आणि माझी उशी भिजते आणि माझी आरोळी परमेश्वराकडे देतो. काय करतोय? त्याची उशी भिजते म्हणजे तो काय करतोय? गुडघ्यावर आहे. कसं आहे माहिती नाही मला, पण रात्रभर त्याची उशी भिजते रडता रडता. मी उठतो, मी झोपतो, मी परमेश्वराची स्तुती करतो. मी कुठे काय लक्षात येतंय का तुम्हाला? म्हणजे परमेश्वराने जे मोकळं केलेलं आहे ते स्वतःला पुन्हा बांधू नका. हा पौलाचा संदेश आहे. ओके, लेट्स गो अहेड. काही प्रश्न काय बोलायचा आहे का? नाही, आपण पुढे जाऊया. ओके, मग असंच केलं पाहिजे की तसंच केलं पाहिजे, असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, ते कुठून तरी ऍड करतोय आपण सुवार्तेला. ज्या ख्रिस्ताने मला मोकळं केलेलं आहे, मोकळं केलं. एनिवेज, आपण अनेक उदाहरणं ह्या विषयाला घेऊ शकतो, पण इथे थांबून आपण पुढे जाऊया. 6th पॉइंट आपण कुठले कुठले मुद्दे पाहिले टीचिंग विषयी? पहिला गोष्ट काय पाहिली आपण की देर इज नो अदर गॉस्पल. पॉल ठामपणे सांगत आहे की जी सुवार्ता मी तुम्हाला दिलेली आहे त्याला सोडून दुसरी कुठली सुवार्ता नाही. दुसरं काय तो सांगितलं त्याने? दुसरं काय आहे? स्क्रिप्चर इज सुपिरियर. न्यू टेस्टमेंट कव्हनंट इज सुपिरियर. जुन्या कराराच्या करारापेक्षा नवा कराराचा हा जो हे आहे तो मोठा आहे, महान आहे. का महान आहे? कारण तो लोकांच्या सीमित नाही, राष्ट्रांच्या सीमित नाही आणि तो अनंत काळ सगळ्यांसाठी आहे. ओके, तिसरी गोष्ट आपण काय पाहिली की पौलाने स्वतःच्या अपॉस्टलशिप विषयी जे आहे ते ठामपणे मांडलेलं आहे की तुम्ही विचारतात मी कोण? मी हा आहे. तुमच्यात तुम्हाला वाटतं मी तुमचा शत्रू झालाय, पण जाणीव ठेवा की मी कोण आहे, माझं तारण कसं झालंय, माझं पाचारण कसं झालंय, मी हा आहे. चौथी गोष्ट आपण पाहिलं नियमशास्त्र आणि कृपेविषयी. आणि नियमशास्त्र आणि कृपेचं वर्णन करून त्यांनी अख्खं हे सगळं लिहिलेलं आहे. आत्ता पुढे आपण जातो. पाचवी गोष्ट आपण पाहिली की आपण नियमशास्त्र किती पाळावा.
ओके, ती आपण पाहिली. सेरेमोनियल लॉ, मॉरल लॉ अँड दिस कमांडमेंट्स, सिव्हिल लॉ, ते आपण पाहिलं. आता पुढे स्पिरिट अँड द लॉ, आत्मा आणि नियमशास्त्र. बघा, हे विषय एकमेकांवर ओव्हरलॅप होतात, कारण मी अगोदर पण ह्याच्याविषयी बोलली आहे की पौलाने ह्या पुस्तकामध्ये प्रकट केलेलं आहे की नियमशास्त्र आपल्याला गुलाम बनवतं, तर आत्मा आपल्याला मोकळं करतं. नियमशास्त्रात वावरणारे आपण गुलामीत वावरतो का? कारण एक नियम, आज तुम्ही शब्दात दिवस पाळाल, तो किती पाळाल? आता बघा, मी आता पण लोकांना आहे, आपण शब्दात दिवस पाळला पाहिजे, शब्दात दिवस पाळला पाहिजे. तर प्रश्न करायचा, नक्की काय केलं पाहिजे? सांगा बघू, शब्दात दिवस पाळणं म्हणजे नक्की काय? हा काय, सॉरी, प्रार्थनेमध्ये राहायचं. पण शब्दात दिवस म्हणजे विश्रामाचा दिवस आहे ना. तिने म्हटलं ओझं उचलू नका, ओझं उचलू नका. आणि ओझं उचलण्याच्या नादात त्या लोकांनी एवढं बारकाईने त्याचं वर्णन केलेलं की तुमच्या खांद्याला पिन पण नाही पाहिजे, त्याचं पण ओझं नाही पाहिजे. मग आता आपण काय करणार? मला काय सांगायचं आहे की आपण पाळा, शब्दात दिवस पाळा, पण तो पण आपल्या सोयीने पाळतो. आपल्याला जे जमतं ते आपण पाळतो. हुशार आहोत आपण. बघा ना, आपल्याला जे जमतं ते पाळतो. आता लोक कधी कधी उपवासासाठी पण वर्णन करतात, काय खाल्लं तर चालेल, काय खाल्लं ते नाही चालणार. हे पोटाला जे पाहिजे ते खाल्लं ते चालेल, है ना? बघा, विचार केलाय का? बी डिफाईन. सो कितपत पाळावा? ऑल अंडरलाईन फॅक्टर हेच सांगतोय की आपण पाळू शकत नाही. कुठल्याही गोष्टीला घेऊन नियमशास्त्र जो आहे ना, तो आपण पाळू शकत नाही. तर काही लोक सांगतात उभी राहूनच आराधना करायची, तर काही लोक सांगतात गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करायची, तर काही लोक सांगतात बसूनच प्रार्थना करायची. अरे, ज्याला पाहिजे तशी करू देत. मंडळीमध्ये म्हाताऱ्यापासून बारक्या पोरापर्यंत असतं. काही म्हाताऱ्या माणसांना उभं राहायला जमत नाही, तो काय तिथे थरथर कापत उभं राहून आराधना करणार आहे? Where the spirit is, there is freedom. Main intention, main part is that we enjoy the presence of God. परमेश्वराची उपस्थिती, आणि ती गोष्ट तो प्रकट करतोय की नियमशास्त्र आपल्याला बांधतो आणि आत्मा आपल्याला मोकळं करतो. हां, आता आपण काही मुद्दे बघूया. लॉ मिसअंडरस्टूड इन रिड्युसेस एव्हरीथिंग. नियमशास्त्र सर्व काही स्वतःची धार्मिकता प्रकट करतं, पण अनुग्रह किंवा कृपा परमेश्वराचं न्याय पण आपल्याद्वारे प्रकट करतं. मी धर्मी आहे, मी असं केलं, मी तसं करतो, मी बाबा हे नाही करतो, मी बाबा ते नाही करत, हे नियमशास्त्र करतं ना. सेल्फ राईचियसनेस. मग तो आलेला नाही प्रार्थना करणारा, मी दिवसातून एवढ्यांदा प्रार्थना करतो, मी एवढं दान देतो. कधी कधी ती गोष्ट आपल्यात येते, पण आत्म्याने चालवलेली व्यक्ती तसं सांगत नाही, आणि ती सांगूच शकत नाही, कारण ते एक वेगळंच परिवर्तन त्या माणसाच्या जीवनात ते घडून आलेलं असतं. दिस न्यू लॉ फुलफिल द रिक्वायरमेंट ऑफ द ओल्ड विदाउट लिडिंग बॅक. म्हणजे जुन्या करारात नियमशास्त्राद्वारे ज्या गोष्टींची अपेक्षा होती माणसाकडनं, त्या सर्व गोष्टी नव्या करारात येशू ख्रिस्ताने द्वारे आलेल्या अनुग्रह कृपेच्या संदेशात ते पूर्ण करतं. हां, शुद्ध पवित्र बलिदान तुम्ही घेऊन या. काय शुद्ध पवित्र बलिदान? कोण आपल्यापैकी कोण घेऊन येणार शुद्ध पवित्र? कोण एवढा पवित्र आहे बाबा? कोणच नाही. पण ते शुद्ध पवित्र बलिदान प्रभू येशू ख्रिस्त अर्पण केला गेला, आणि त्याच्यामुळे जे आशीर्वाद यायचे होते
त्या शुद्ध पवित्र बलिदानात ते मला, या ख्रिस्ताच्या शुद्ध पवित्र बलिदानात ते मला मिळाले. ओके. Paul saw the disconnection between letter of law and the spirit who brings life. लॉ, नियमशास्त्र मरण आणतं, तर आत्मा जीवन आणतं, असं पॉल वर्णन करतो ह्या पत्रामध्ये. ओके. जिथे नियमशास्त्र कार्य करत आहे तिथे पुढे कुठेतरी मरण दिसतं, जिथे आत्मा कार्य करत आहे तिथे जीवन आहे. आणि ते पुनरुस्थित, रेझरेक्शन, टोटल डिफरन्स पिअर, ते माणसाला पूर्णपणे बदलून टाकतो नियमशास्त्र, आत्मा. हे वर्णन पौलाने ह्या त्याच्या पत्रात केलेलं आहे. विशेष करून आपल्याला जर पाहायचं असेल तर गलातीकराचं पत्र, त्याचा 2रा अध्याय, त्याचा 15व्या अध्यायापासून 21व्या वचनापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. एकदा जरा आपण 4, 6 आणि 7 वाचूया का? Because you are sons, God sent the Spirit of His Son into our hearts, the Spirit who calls out, Abba, Father. आज आपण अब्बा पिता, द स्पिरिट इज वर्किंग इन मी. आय एम कनेक्टेड टू द फादर. माझं पित्याशी नातं आहे, माझं पुत्राद्वारे ते नातं आहे. पुत्राचा आत्मा माझ्यात आहे, पुत्राचा आत्मा आपल्यात आहे, आणि म्हणून त्या आत्म्याद्वारे आपण हाक मारतो अब्बा पिता. नियमशास्त्रात ते अब्बा पिता नाही आहे, नियमशास्त्रात गुलाम आहे. ओके. देन वी गो अहेड. आपल्याला 2 महत्त्वाचे मुद्दे कव्हर करायचे आहेत. 7वा गोष्ट, स्पिरिट अँड फ्लेश. म्हणजे हा एक अजून विषय कव्हर केला आहे पौलाने. तो काय म्हणतोय की आत्मा आणि हा देह हे सतत युद्धात आहेत. युद्ध आहे त्याचं, आत्मा आणि देह. आणि ह्याच्यात फ्लेश, यूज द वर्ड फ्लेश. देह म्हणजे काय की इट्स द सिनफुल नेचर ऑफ मॅन. देहात चालणे, सारखं देहात चालणे म्हणजे नक्की काय करणे. आता माझं देह तर चालतंय ना, हे देहात चालतंय ना आपण. मग हे देहात चालणे आहे का? माझी बॉडी चालते ते देहात चालणे नाही आहे. पण पापाच्या स्वभावात मी जो चालतो, पाप करत मी जो चालतो, ते व्यभिचार, ते वाईट, ते दुष्टाई, तो राग, तो मत्सर, किंवा हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, बघा त्यांनी लिस्ट, केवढी मोठी लिस्ट दिलेली आहे. सेक्शुअल इमॉरॅलिटी, व्यभिचार, इम्प्युरिटी, डिबॉचरी, तो म्हणतो मूर्तीपूजा, जादूटोणा, कोणाला तरी द्वेष करणे, विभाजन आणणे, फूट आणणे, जेलसी, जळफळाट असणे, गर्व असणे, रागाचा अतिशय अधूनमधून नाही का एकदम जोश येतो राग करायचा, कोणाला तरी ठोकायचं, अशी स्वार्थी अशी इच्छा निर्माण होते. हे बघा, मी आपली रोजची भाषा बोलते, मला तसं बोलायला आवडतं. ही रोजची भाषा आहे, धरून देऊ का याला? हे सगळं जे येतं स्वतःच्या देहाची इच्छा, वासना पूर्ण करणे, त्या पौलाने वर्णन केलं की हे देहात चालण्याची लक्षणं आहेत आणि हे आत्म्यापासून नाही आहे. आणि मग तो सांगतो ज्याच्यात आत्मा कार्य करतो ना, त्याच्यात आनंद, त्याच्यात प्रेम, त्याच्यात शांत, त्याच्यात संयम, ते सगळं दिसून येतं. आत्म्याने चालणारा माणूस, त्याच्यात ही फळं दिसून येतात. आणि हे सुद्धा त्या सुवार्तेच्या, कृपेच्या सुवार्तेचा हा भाग आहे. ही सेम, इट इज गॉड हू डज इट, इट इज हिज स्पिरिट हू डज दॅट. अँड हाऊ टू ओव्हरकम फ्लेश. मग पौलाने तिथे वर्णन केलेलं आहे की ही देहाची कर्म तर होणारच, निश्चित आहे ते, आहे ना. कधीतरी तो जुना माणूस आतमध्ये जो असतो तो बाहेर डोकं काढतो. पण पौलाने वर्णन केलेलं आहे की त्या जुन्या माणसावर पवित्र आत्म्याद्वारे आपण मात करू शकतो. पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करतं की आपण त्या जुन्या माणसावर, त्या पापी स्वभावावर आपण मात करावी. आणि पहिली गोष्ट काय झालेलं आहे त्याच्यात की ख्रिस्ताने जे क्रूसावर केलेलं आहे त्याच्याने आपल्याला विजयी होण्याकरता, ते मात करण्याकरता ते सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. ओके. सो ओनली वे टू फ्रीडम फ्रॉम इव्हिल डिझायर इज थ्रू दी एम्पॉवरिंग ऑफ द होली स्पिरिट. आता कधी कधी बघा लोक सांगतात ना, अरे माझ्याकडनं कसं झालं मला कळलंच नाही, असं कसं मी केलं कळलंच नाही. म्हणजे कधीतरी काय पाप होतं, कसं झालं मला कळलंच नाही. का कळलं नाही? कारण पवित्र आत्म्याच्या अधीन ते नव्हतं, म्हणून ते झालं.
पण पॉल काय वर्णन करतोय की जर पवित्र आत्मा तुम्हाला चालवत असेल तर ते होणार नाही. पवित्र आत्म्याद्वारे आपण पाप करायच्या इच्छेवर आपण प्रभुत्व करू शकतो. वी कॅन अँड वी हॅव दॅट पॉवर. कधी कधी लोक सांगतात बघा की मी आपोआप खेचला जातो, आहे ना, बघितलं दारूला सांगेल बघा, दारू पिणारा सांगेल बघा, ते दिसलं की मी आपोआप तिकडे खेचला जातो. काय त्याची पॉवर असते, काय पॉवर असते, काय वास असतो माहिती नाही, मी आपोआप खेचला जातो ना. कोणाला बघितलं तर आपोआप मला मारावं असं वाटतं, कुठे काय झालं तर आपोआप मला असं करावं असं वाटतं. पण पॉल काय सांगतोय की आत्म्यात जेव्हा आपण चालतो तेव्हा आपोआप आपण पापाचा द्वेष करतो, आपोआप आपण प्रीती करतो, आपोआप आपण क्षमा करतो. इट इज द वर्क ऑफ द होली स्पिरिट. सो वी कॅन ओव्हरकम इट, वी कॅन ओव्हरकम. अँड पॉलाने असं देखील वर्णन केलेलं आहे की देहाची जी ही कर्म आहेत ती मरण निर्माण करतं, मरणाकडे घेऊन जातं, परंतु आत्म्याने जे चालवणं आहे ते आपल्याला जीवनाकडे घेऊन जातं. ख्रिस्ताची ही सुवार्ता जी आहे, ही कृपेची जी सुवार्ता आहे ती श्रेष्ठ आहे. का? कारण त्याच्यात परमेश्वर माझ्यामध्ये कार्य करत आहे. नियमशास्त्राचा जो भाग आहे त्याच्यात नियमशास्त्राचं पालन मी करत आहे, पण कृपेच्या सुवार्तेमध्ये ख्रिस्त परमेश्वर माझ्यात कार्य करत आहे. ओके. सो फायनली पौलाने काय वर्णन केलेलं आहे, तो म्हणतो की देहाची कर्म, देहात चालणं जे आहे ते म्हणजे काय की तुम्ही स्वतःला पापात विकून टाकल्यासारखी गोष्ट आहे. ती ख्रिस्ताला तर त्यागलंच आहे, परंतु पापासाठी स्वतःला तुम्ही अर्पण केलेलं, विकून टाकलं. तर तसं होऊ देऊ नका. बी लेड बाय द स्पिरिट, ही सेज, बी लेड बाय द स्पिरिट. पवित्र आत्म्याने भरलेले आहे. आणि म्हणून त्याने 5व्या आणि 6व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे देहाची कर्मे आणि पवित्र आत्म्याच्या वरदानांविषयी. ओके. ही इज एनकरेजिंग अस. पॉल आपल्याला प्रोत्साहित करत आहे की आपण आपल्यामध्ये आत्म्याची फळं प्रकट व्हावी. ओके. गॉट इट. आता आपल्याकडे थोडा वेळ, पुढे जाऊया. काही प्रश्न आहेत का? नाही तर आपण पुढे जाऊ. आता द फ्रूट ऑफ द स्पिरिट, तो काय सांगतो की पवित्र आत्म्याची फळं जी आहेत ही लिस्ट आपल्याला माहिती आहे, ती आपल्यात कार्य करतात. ते आत्म्याचं वरदान आहे, ते आत्म्याचं कार्य. नियमशास्त्रात आता बघा, त्यांनी मगाशी आपण वचन वाटलं, तो तुमचा आनंद कुठे गेला? तो आनंद काय हिरावून घेतला गेला? नियमशास्त्रामुळे. हे नाही केलं ते राहिलं, अरे अरे हे राहिलं, अरे अरे ते राहिलं, अरे अरे ते राहिलं, मग तो आनंद आपला हिरावून जातो. परंतु पवित्र आत्म्यात जेव्हा आपण चालतो तेव्हा हे जे फळ आपल्यामध्ये प्रकट होतं, हे पवित्र आत्म्याचं फळ प्रेमात प्रकट होतं, संयमात प्रकट होतं, चांगुलपणात प्रकट होतं, विश्वासयोग्यतेमध्ये दिसून येतं. आता आपण ह्याच्यातले एक एक भाग बघूया. आता 9 मुद्दे आपल्याला बघायचे आहेत. सो द फ्रूट ऑफ द स्पिरिट इज अ फिजिकल मॅनिफेस्टेशन ऑफ ख्रिश्चियन्स ट्रान्सफॉर्म्ड लाईफ. म्हणजे ख्रिस्तामध्ये जे परिवर्तित झालेलं जीवन जे आहे ते जीवन कशात प्रकट होतं? तर हे सगळ्या ह्याच्यात प्रकट होतं. आणि म्हणून दुसऱ्या ठिकाणी काय म्हटलंय की यू विल नो देम बाय देअर फळांवरून. आता अनेक लोक असतात बघा, काय सांगतात, देव माझ्याशी असं बोलला, देव माझ्याशी तसं बोलला, आणि देव असं झालं आणि तसं झालं. हे सगळं मान्य आहे, परंतु जे काय तुम्ही बोलताय ते तुमच्या जीवनात आपले फळं दिसत नसतील तर सगळं व्यर्थ आहे. ही फळं दिसतात तर आपल्या संदेशाला हे आहे, काय आहे, वजन आहे. वरना नुसतंच बोल आहेत. ओके. आता तुम्हाला उदाहरण सांगते. आपण सांगतो द जॉय ऑफ द लॉर्ड इज माय स्ट्रेंथ. कोण कोण सांगतं सांगा बघू. कोण कोण बोलतं जॉय ऑफ द लॉर्ड इज, प्रभूचा आनंद माझी ताकद आहे? बोला. अरे बोला ना, आपण बोलतो ना प्रभूचा आनंद माझी ताकद आहे. दिवसाचे 6 तास रडत घालवतो. आपल्या लक्षात पण नसेल आपण शेवटचे कधी हसलेलो. विचार केलाय? नुसतं नेहमी बघावं तेव्हा कंप्लेंट बॉक्स घेऊन फिरत असतो. आणि प्रभूचा आनंद माझी ताकद आहे. काय
कसं शक्य आहे? It will be manifested. The joy of the Lord will be manifested in how we relate to the people. आम्ही लोकांशी कसं वागतो, कसं काम करतो, सेवा करताना कसं काय आपला विचार आहे, ॲटिट्यूड सगळं दिसतं. करायचं म्हणून करतोय की कोणाला तरी खुश करायला करतोय, आपले मोटिव्ह सगळं परमेश्वर कशात प्रकट होणार? एकच वाक्य, यू विल नो देम बाय देअर फ्रुट्स अँड देन यू विल नो देअर रूट्स. फळांनावरून आतमध्ये जड काय आहे ती आपल्याला कळते. ओके, सो ना पहिलं फळ काय आहे? पहिलं फळ काय आहे? लव. आता लव कसं लव पाहिजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कसलं लव पाहिजे सांगा बघू मला. कसं पाहिजे लव? कसं पाहिजे लव? हां कसं पाहिजे? आपण म्हणतो ना अगापे, फेवरेट आपला शब्द आहे हा, अगापे लव. पण तुम्हाला सांगू, हे अगापे प्रेम आहे ना, ते आपोआप नाही होत. हे फळ जे आहे ते आपोआप होत नाही. इट्स अ चॉईस दॅट वी मेक. आपल्याला वाटतं ती भावना नाही, ते पिक्चरमध्ये दाखवतात ना, खिचा चला आता आपोआप होत. ते आपोआप नाही होते. हे प्रेम आपोआप होत नाही. ही निवड आहे. ही निवड आहे जी आपण करतो की परिस्थिती अशी आहे तरी सुद्धा मी निवड करतो की मी प्रेम करेन. ही निवड आहे की मला हे असं दिसतंय, मला माहिती आहे हे मला सोडणार, मला माहिती आहे हे मला त्यागणार, तरी सुद्धा मी निवड करतो की मी प्रेम करणार. ते सांगितलं येशू ख्रिस्ताने त्या शेवटच्या भोजनाच्या वेळेला. त्याला माहिती होतं त्याचे शिष्य त्याला सोडून जाणार आहेत, तरी सुद्धा तो सांगतो हे शरीर मी तुमच्यासाठी मोडणार आहे. त्याला माहिती होतं तो यहूदा इस्करियोत त्याला पकडून देणार आहे, तरी तुला सांगतो घे ही भाकर खा. त्याला माहिती होतं ते सगळे सांगणार, पेत्र सांगणार आहे की मी तुला ओळखत नाहीये, तरी सुद्धा तो त्याचे पाय धुवायला तयार जातो. अगापे लव इज बाय चॉईस. ते आपोआप नाही होत. आपल्याला वाटतं ते आपोआप होतं ना, हे खोटं सांगतात. अपने आप काय नाही होत. इट्स अ चॉईस अँड दॅट इज व्हॉट ही सेज. नो, वी चूज टू बी काइंड, वी चूज टू सॅक्रिफाईस. आपण बलिदान करायचा निवड करतो. आपण नम्रतेने किंवा प्रेमाने वागण्याचा आपण चुनाव करतो. वी चूज टू कन्सिडर लोकांच्या गरजा काय आहेत त्या ओळखून त्यांच्याप्रती तसं प्रेम करण्याचा मी काय करतो? मी निर्णय करतो. बघा ना, अनेक वेळा असं असतं ना, आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवलेला असतो, ज्यांच्यावर आपण प्रेम प्रकट केलेलं असतं, तरी आपल्याला बदल्यात त्याचं काय भलतंच मिळतं. तरी सुद्धा आय चूज टू लव. तरी सुद्धा मी प्रेम करण्याचं काय करते? निवड करते. का? कारण ख्रिस्ताने मला ते शिकवलं. मी ख्रिस्तासाठी ते करतो, कोणासाठी नाही करत. मी ख्रिस्तासाठी ते करतो. दुसरी गोष्ट, हे झालं प्रेम. तर प्रेम कसं आहे? इट्स अगापे, निस्वार्थ प्रेम आहे, ते त्यागपूर्ण प्रेम आहे, ते परमेश्वरासारखं प्रेम आहे. का? की मी पापी असताना तो माझ्यासाठी मरण पावला. ते प्रेम, ते प्रेम. हां, दुसरी गोष्ट आनंद, जॉय. नो, the word joy comes from the word kara, that is, it's a natural reaction to the work of God. म्हणजे काय आहे की प्रेम केलंय परमेश्वराने माझ्यावर, तर माझी आपोआप तिची भावना प्रकट होते. ती कशात होते प्रकट? ती आनंदात होते. आनंद असतो मला, परमेश्वराचा आनंद, त्याच्या उपस्थितीचा आनंद, त्याने मला मोकळं केलेल्याचा आनंद असतो माझ्यामध्ये, माझ्या तारणाचा आनंद असतो, माझ्यामध्ये आत्मिक वाढ होते त्याचा आनंद असतो मला, आणि परमेश्वराची उपस्थिती माझ्याबरोबर आहे याचा मला आनंद असतो. यू नो दॅट होली स्पिरिट ब्रिंग्स दॅट गॉड इज प्रेझेंट विथ मी. कधी जाणवलं आहे का आपण कुठे जातो, काय करतो, परमेश्वर आपल्याबरोबर आहे यार. केवढी मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि देव जर आपल्याबरोबर, तर आपल्याला अजून कोण पाहिजे? कधी कधी लोक रडत बसतात, कोण माझं ऐकत नाही, कोण माझ्याबरोबर चालत नाही, कोण माझ्यावर बोला. नको, कशाला पाहिजे?
माय गॉड इज विथ मी, दॅट इज इनफ फॉर मी. आहे की नाही सांगा बघू. आणि हा विचाराने जर आपण सगळे वावरलो तर हे जग किती चांगलं होईल, किती चांगलं होईल ना. कालच आम्ही बोलत होतो सकाळी एका अशा विषयी की मी काय पाठवलं तर कोण रिप्लाय देत नाही, मी काय सांगितलं तर कोण उत्तर देत नाही, माझ्याशी असं नाही करत, माझ्याशी तसं नाही करत, आणि ते करत नाही म्हणून मी नाराज होतो. अरे त्याच्यासाठी माझा आनंद कशाला मी घालू. नाही करत ठीक आहे. माय जॉय इज नॉट डिपेंडेड ऑन व्हॉट अदर्स आर डुईंग. माझा आनंद परमेश्वराने माझ्या जीवनात जे कार्य केलंय त्याच्यावर निर्भर आहे, आणि म्हणून त्याच्या प्रतिउत्तर म्हणून मी जे काय करतो ते मी आनंदाने करतो. बघा आपल्याला सगळीचकडे आपल्याला आवडेल तशा गोष्टी नाही मिळत, आणि आपल्याला पाहिजे तशा लोकांची प्रतिक्रिया पण नाही मिळत, पण तरी सुद्धा तो पवित्र हातव्याद्वारे मी निवड करतो की मी प्रेम करेन आणि मी आनंदी राहणार, कारण इट्स द जॉय, इट्स द वर्क ऑफ गॉड इन मी. देवाचं माझं पहिला उद्देश काय आहे, आय एम नॉट बॉदर्ड अबाउट पीपल. ते काय बोलतात, ते काय करतात, मी माझं काम करणार, मी ते काम आनंदाने करतो, आणि माझी ही सेवा परमेश्वर पाहतो, मी परमेश्वरासाठी करतो. ओके, सो दॅट्स अ जॉय. सो that word means whether reaction to work of God, whether promised or fulfilled. म्हणजे joy expresses God's kingdom, His influence on earth. The spirit that manifests in, this is one of the, it's the fruit that manifests in various ways. मी मोकळा केला गेलेला आहे त्याचा आनंद असतो कोणाला, मला बरं केलं आहे परमेश्वराने त्याचा आनंद असतो कोणाला, मला त्याची उपस्थिती माझ्याबरोबर आहे त्याचा आनंद. आता तुम्हाला कोण कसला आनंद आहे सांगा, कोण सांगेल का कसला आनंद वाटतो. आय एन्जॉय म्हणजे जातो कुठेतरी जातो, माझ्यावर कोण आलं नाही, कोण नाही, ठीक आहे, माय गॉड इज विथ मी. कोण पाहिजे, कोण नाही तिकडे मी जाणार का, माय गॉड इज विथ मी, आय नो इट विल हॅपन, इट विल वर्क. राईट, सो दॅट जॉय गॉड प्रोड्युसेस. दॅन थर्ड इज इट एक्सप्रेसेस पीस. आता पीस म्हणजे काय, पीस म्हणजे काय, शांती. शांती म्हणजे काय, पीस. पण तसं नाही आहे. पीससाठी बायबलमध्ये जो शब्द वापरलेला गेलेला आहे तो काय आहे, शालोम. शालोम म्हणजे त्याचं जर भाषांतर आपण केलं तर म्हणजे सर्वांगीण कल्याण, हित. कल्याण म्हणजे रेल्वे स्टेशन कल्याण नाही आमचं, पण कल्याण म्हणजे चांगलं, सुस्थिती, चांगली स्थिती. हे परमेश्वराचा आनंद, हे जी परमेश्वराचा आत्मा जो आहे तो माझ्यामध्ये सुस्थिती निर्माण करतो. माझ्या देहामध्ये, माझ्या नात्यांमध्ये, माझ्या वावरण्यामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये सुस्थिती, चांगली स्थिती, शांतीपूर्ण स्थिती. शांती म्हणजे आपल्याला तोंड बंद करून गप्प बसणे. हे तोंड बंद करून गप्प बसायचं बद्दलची स्थिती नाही आहे, शांती नाही. कधी कधी बंद असलेली तोंड डेंजरस असतात माहिती आहे का. एक कधी फुटेल सांगता येत नाही, त्यामुळे ती शांती नाही आहे, कारण ती बंद करून आतमध्ये डायनामाइट तयार होत असतो, तो वाट बघत असतो कधी फुटायचं. ती शांती नाही आहे. ती शांती एकमेकांकडे बघतात. ही जी शांती आहे ना ती सुस्थिती, हित, ती तिकडे सुरक्षा आहे. त्याच्यात काय आहे, त्याच्यात मैत्रीचं नातं आहे, एकमेकांना स्वीकारण्याचं नातं आहे, एकमेकांना समजून घ्यायची गोष्ट आहे. ते पवित्र आत्मा करून घेतो. ओके, त्याच्यात काय, इट इज ऑल रिलेशनल. पीस इज द अँटिडोट. त्याच्यात भय नाही, त्याच्यात कशाची तरी एन्झायटी, उत्सुकता. आज बघा लोक डिप्रेशनच्या अधीन आहेत ना, ते डिप्रेशनच्या अधीन काय आहेत, हे नाही आहे, शांती नाही. बायकोचं नाव शांती आहे पण जीवनात शांती नसते. हे की नाही,
चिल्ड्रन्स डे. ते शांती नाही. इट्स रिलेटेड टू द स्पिरिट ऑफ गॉड. परमेश्वराच्या आत्म्याशी ते जोडून आहे. ती सुस्थिती आणते माझ्या देहात, माझ्या वागण्यात, माझ्या बोलण्यात, माझ्या नात्यांमध्ये. फ्रेंडली, ओके, एन्व्हायरमेंट. आणि त्याच्यातनं भय नसतं. परफेक्ट लव कास्ट ऑल फिअर. काय म्हटलंय? सिद्ध प्रेम जे आहे त्याच्यात भय नसतं ना. कसल्याच प्रकारची भीती नसते त्याच्यात. आज जर मी तुम्हाला सांगू, आज जर तुमच्या बायकोला तुमच्याशी बोलताना भीती वाटत असेल किंवा तुमच्या नवऱ्याला तुमच्याशी बोलताना भीती वाटत असेल, तर ते प्रेम केवढं प्रेम आहे त्याचा विचार करा. हाऊ डीप दॅट लव्ह इज, त्याचा विचार करा. इफ बिकॉज लव्ह सेट्स फ्री, लव्ह सेट्स पीपल फ्री. तिथे ही शांती वावरते, त्याच्यात भय नाही आहे कुठल्या प्रकारचं. काय सुस्थिती म्हणतात त्याला, शांती आहे. तोंड बंद करण्याची शांती नाही. मी पुन्हा एकदा सांगेन, लोकांना असं वाटतं की गपचूप राहणं म्हणजे किती शांत, किती नम्र. तसं नसतं ते. तोंड बंदमध्ये नम्र नव्हे, तोंड बंदमध्ये शांती नव्हे. आणि असल्या लोकांना चांगलं म्हटलं जातं, कधीच काही बोलत नाही. ख्रिस्ताने आपल्याला तसं राहायला सांगितलं नाही आहे. आपल्याला बोलायचं आहे, आपल्याला प्रचार करायचा आहे, आपल्याला पापाच्या विरोधात उभं राहायचं आहे, सत्यासाठी उभं राहायचं आहे. कसं उभं राहणार? गपचूप उभं राहणार? जिथे गरज आहे तिथे बोलावं लागणार. जिथे गरज आहे तिथे बोलावंच लागेल. बघा, अनेक वेळा न बोलून आपण साक्षीदार होऊ शकत नाही. जिथे गरज आहे तिथे बोलायचं आहे. ओके. सो पीस, पीस मीन्स आयरेने ग्रीकमध्ये, पण त्याला म्हणतात शालोम. शालोम म्हणजे सुस्थिती, कल्याण. सब अच्छा है. म्हणजे कैसा अच्छा है? वो परिस्थिती अच्छा नहीं है, लेकिन मुझे शांती हो जाएगा. त्या परिस्थितीचा माझ्यावर काय फरक पडत नाही, वैसा अच्छा आहे. ओके. आता चौथं, पेशन्स. पेशन्स म्हणजे काय? देर आर 2 ग्रीक वर्ड्स. पेशन्ससाठी काय माहिती आहे का? 2 शब्द वचनांमध्ये वापरले, बायबलमध्ये वापरलेले आहेत पेशन्ससाठी. हुपो म्हणे म्हणजे रिमेनिंग अंडर, कशाच्या तरी खाली, असं दबावात असणे. एक तो शब्द होतो, रिमेनिंग अंडर समबडी. आणि ओझा धरून राहणे, ओझा दबलेले असणे. आणि दुसरा जो शब्द आहे तो माक्रोथोमिया. त्याच्यात काय आहे म्हणजे की लॉंग पॅशन ऑर टेम्पर, म्हणजे धरून ठेवलंय, धरून ठेवलंय, धरून ठेवलंय, संयम बाळगून ठेवलंय. आता इथे हे जे फळ जे प्रकट झालेलं आहे ते काय आहे? एबिलिटी टू होल्ड वन्स टेम्पर फॉर अ लॉंग टाईम. म्हणजे सहन करण्याची सामर्थ्य मला परमेश्वर देतो. सहन करतो. लॉंग टेम्पर, पेशन्स. पेशन्स म्हणजे काय आहे? परिस्थिती बघून मला फुटावं असं वाटतंय, पण आय एम व्हेरी गुड. परिस्थिती बघून मला वाटतंय असं करावं असं, पण मी संयम बाळगू नये. पुन्हा एकदा आठवण करू दे, हे आपल्या हातात नसतं, हे पवित्र आत्मा आपल्यामध्ये घडवतो, है ना. द होली स्पिरिट ऑफ द लॉर्ड. गॉड डज नॉट वॉन्ट हिज चिल्ड्रन. बघा, आता जर शुभवर्तमानामध्ये जर आपण पाहिलं, बंड करणे किंवा विरोध करणे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठून येतात? त्या आत्म्याचे कर्म नाही आहेत. बट आय सफर, होईल, चालेल, करेल, परमेश्वर मार्ग काढेल. कधी कधी बघा, आपण आपल्या उतावळेपणात, कधी कधी आपण आपल्या थँक्यू उतावळेपणात पटकन प्रतिक्रिया करतो ना, पटकन. तसं नाही आहे. पण हे जे एबिलिटी टू होल्ड युअर टंग, टू होल्ड युअर टेम्पर, आपलं तोंड बंद ठेवायचे, आपले शब्द आतमध्ये उकळतं पाणी आहे पण ते वाहून नाही द्यायचं, राग असं पटकन हे नाही. ती जे सामर्थ्य आहे ना, ते पवित्र आत्मा देतो. हे पॉल सांगतो की दॅट कम्स फ्रॉम, दॅट इज द फ्रूट ऑफ द होली स्पिरिट. यू आर लॉंग सफरिंग, म्हणजे रेडी आहे जो संयम ते बाळगून. एबिलिटी टू होल्ड वन्स टेम्पर फॉर अ लॉंग टाईम. लॉंग टाईम. धरू नये, धरू नये, पकडले, धरलंय. बघा, ख्रिस्ताने तेच प्रकट केलं
किती त्याने सहन केलं, किती. म्हणजे जे लोक त्याच्याशी फिरले त्यांनीच सांगितलं क्रुसावर चढवा. त्याचे शिष्य त्याला सोडून गेले, तो तिकडे सगळे त्याला क्रुसावर चढवत आहेत आणि ख्रिस्त प्रार्थना करतो, यांना क्षमा कर, यांना माहिती नाही काय करतायत. हे आपल्याला होईल का? आपल्या ताकदीने होणार नाही. काय होणार माहिती आहे का? माझी ओळख कुठे आहे ती माहिती आहे का? मी कोण आहे ती ना. आपल्यात ना अनेक अशा प्रतिक्रिया आहेत. परंतु पॉल सांगतोय की पवित्र आत्म्याने चालवलेली जी व्यक्ती असते ते हे बेअर करायचे, संयम बेअर करायचे, संयमाने पाहत पुढे जायची ही जी सामर्थ्य आहे ते परमेश्वर देतो. आणि अगदी मला एक सांगू द्या, ह्याच्यात प्रॉमिस आहे. असं नाही की आपण गपचूप राहणार आणि सहन करत राहणार, नाही. परमेश्वर सांगतोय की वेळ येणार, मी करणार. ही प्रॉमिसेस काय, ही प्रॉमिसेस, देयर इज विक्ट्री. पुनरुत्थान, क्रुसानंतर पुनरुत्थान आहे आणि ते असणारच. त्यानंतर इट्स इज काइंडनेस ना. पाचवी गोष्ट काय दिसते आपल्याला? काइंडनेस. म्हणजे काय? काइंडनेस इज एक टेंडर कन्सर्न, अपराइटनेस. म्हणजे आपल्या हृदयात पण आपण लोकांसाठी कळवळा ठेवतो आणि आपल्या कृत्यामध्ये पण लोकांसाठी आपण कळवळा ठेवतो. कसं? हृदयात आणि कृत्यात ते प्रकट होतं. काय? आपल्या कामात आणि हृदयात. इट इज एक्सप्रेस्ड इन द वे वी वर्क. आता तुम्हाला सांगू, कोणाला तरी जेवण वाढायचं, उदाहरण सांगतो, कोणाला तरी जेवण वाढायचं. आता ते जेवण आपण एकतर आनंदाने प्रेमाने करून वाढू शकतो किंवा कुरकुर करत, अरे काय मलाच करावं लागतं आणि असंच असतं आणि तसंच असतं तसंच असतं आणि हे घे आता खा, हे घे तर खा. हे जेवण वाढणं झालं का? नाही ना. आपल्याला काहीतरी कुठेतरी काम देण्यात येतं आणि आपण ते करतो आणि असंच करायचं तसंच करायचं, काहीतरी करून आपण ते काम कंप्लीट करतो. कसं तरी आपण काय करतो, माझी जिम्मेदारी मी केली बाबा. बघा ना, हॉस्पिटलमध्ये कधी बघते ना, कधी काउन्सिलिंगसाठी पण फॅमिलीजमध्ये असतात. हां, तर मी तर बनवलेलं ना, मग खाल्लं का नाही देणं? अरे तू बनवलं, तू लाख बिर्याणी बनव, पण त्या बिर्याणीमध्ये प्रेम नसेल तर उपयोग काय? म्हाताऱ्यांची सेवा करतात लोक, आम्ही आमचं काम केलं ना, पण आपण म्हाताऱ्यांची ती सेवा करत असताना त्यांना जर आपल्या करण्यामध्ये आपुलकी वाटत नसेल तर आपल्या करण्याचा उपयोग. पवित्र आत्माने ते काइंडनेस, ते आपण कळवळीने काम करतोय ते प्रकट होतं. वी डू नॉट जस्ट फॉर सेक ऑफ डुईंग, पण आपण जे काम करतो ते त्या हृदयाने करतो आणि ते आपल्या कृत्यात दिसून येतं. ओके, सो इट्स विथ टेंडर कन्सर्न. वी ऑपरेट विथ पीपल विथ टेंडर कन्सर्न. म्हणजे कोणाशी तरी बोलताना बघा, कधी लोक पटकन बोलतात, मी हे उत्तर दिलं, मी बोलून टाकलं. अरे आपण बोलून टाकलंय, पण माझ्या बोलण्याने त्या व्यक्तीवर काय परिणाम होईल याचा विचार करतो का? करतो का विचार? कधीच विचार करत नाही. की आपण काय केलं, मी वाद जिंकल्याचा आनंद होतो, मी बरोबर बोलले याचा आनंद असतो. परंतु आपल्या बोलण्याने ती समोरची व्यक्ती तुटून जाईल, आपल्या बोलण्याने ती समोरच्या व्यक्तीचा डिप्रेशनमध्ये जाईल की काय काहीच विचार नाही करत ना. आपण बोलताना सहज बोलून टाकतो आणि आपल्यात ते जास्त होतं. कारण आपण काय माहिती का, मी काल सांगत होते आंटीला, काय जास्त मीठ असलं की प्रॉब्लेम होतो ना. हे सगळं मीठ आहोत आपण, सगळं खारट होऊन जातं, मग सगळं खारट होऊन जातं. सो इट इज टेंडर कन्सर्न. टेंडर कन्सर्नला मराठी शब्द काय बोलू आपण? हां, एकदम काळजीपूर्वक आपण काळजी घेतो लोकांची, समोरचीच. हे कसं आत्म्याचं काम आहे. पॉल सांगतोय पवित्र आत्म्याद्वारेच ते शक्य आहे. ओके, देन इट्स गुडनेस म्हणजे अगाथोस नाही. हे शब्द हे तुमच्या नोट्समध्ये तुम्हाला जेव्हा मिळते ते असं नोट्स मिळाला. हां, अपराइटनेस ऑफ हार्ट अँड लाईफ म्हणजे काय? चांगुलपणा. की मी गुडनेस फॉर द बेनिफिट ऑफ अदर्स, नॉट गुडनेस सिम्पली फॉर द सेक. म्हणजे मी चांगला आहे, पण मी का चांगला आहे तर जेणेकरून लोकांचा फायदा व्हावा. दॅट इज द गुडनेस. लोकांच्या भल्यासाठी मी भला आहे, लोकांच्या भल्यासाठी मी भली कामं करतो
लोकांच्या भल्यासाठी. बघा हल्ली गुडनेस म्हणजे हा किती चांगला, म्हणजे एक वर्च्यू आहे त्याला, म्हणजे काय म्हणतात, एक गुण, एक चांगला माणूस आहे, एकदम चांगला माणूस आहे, कोणाच्या उठण्यात नाही, कोणाच्या बसण्यात नाही, कोणाचं असं नाही, कोणाचं तसं नाही, चांगला माणूस आहे, चांगला माणूस आहे. पण इकडे जे चांगुलपणा म्हटलेलं ते काय आहे माहिती आहे का? असा माणूस जो इतरांचं भलं बघतो, इतरांच्या भल्यासाठी झटतो, तो भला. ओके, ते आपल्याकडनं अपेक्षित आहे की माझ्या काहीतरी करण्याने समोरच्याचं मला भलं करायचं, त्याचं भलं झालं ते मला बरं झालं असं. ओके, सो देन फेथफुलनेस म्हणजे अस्थिरता, स्टेडफास्टनेस म्हणजे परिस्थिती किती जरी बदलली, काही जरी झालं तरी आपण कसे असतो, बनवून राहतो, विश्वासात टिकून राहतो, परिस्थिती बदलत नाही. आणि म्हणून हे पण एक पवित्र आत्म्याचं फळ आहे. नाही तर बघा अनेक लोक कसं होतात, परिस्थिती बदलली की त्यांचा विश्वास पण डळमळू लागतो. परिस्थिती बदलली तर मी इकडे करणार नाही, मी ते करणार नाही, मी असं करणार नाही. मला कधी कधी आमच्या तरुणांना बघते ना, मला खूप दुःख होतं. एखाद्याला जर आराधना करताना सुधरवलं, उद्यापासून मी उभा नाही राहणार. एखाद्याला आपण कधी काय करेक्शन केलं, आता मी करणारच नाही. अरे कोणासाठी करतोय आपण, कोणासाठी करतोय? अनेक असे तरुण माहिती मी बघते की ते परमेश्वराचं पाचारण मोठं असतं जीवनावर, पण ते मागे राहतात, मग पुढेच येत नाहीत कधी. आणि कदाचित त्याच्यात आपणही असू, आता मी करणारच नाही, आता मी असंच नाही, तसंच नाही. इथे काय म्हणलं, फेथफुलनेस इज स्टेडफास्ट. परिस्थिती काय पण जाऊ देत, कसं पण असू देत, मी जे विश्वास ठेवला आहे तो मी बनवून राहणार, मी टिकून राहणार, है ना. सो इट इज स्टेडफास्टनेस, कॉन्स्टन्सी, एलिजन्स म्हणजे मी ज्या देवाला नमन केले त्याच्याशिवाय दुसरे कोणाला मी मानत नाही, मी त्याने जे सांगितलं ते मी करणारच. सो बिब्लिकल फेथफुलनेस रिक्वायर्स बिलीफ दॅट व्हॉट बायबल सेज अबाउट गॉड इज गुड, ट्रू, ही एक्झिस्ट, आणि त्याचं जे चरित्र आहे ते देखील तसंच आहे. मी परमेश्वरावर भाव ठेवलेला आहे. एक वचन मला पौलाचं खूप आवडतं. ते वचन काय माहिती आहे का? फिलिप्पियच्या पत्रात 1 अध्याय 6 वचन काय म्हटलंय? ही हू हॅज बिगन अ गुड वर्क इन मी इज वेल एबल टू ब्रिंग इट इन टू कम्प्लिशन. की त्याने माझ्या जीवनात जे चांगलं कार्य, जे उत्तम कार्य सुरू केलेलं आहे ते पूर्णतेस तो नेणार, आणि त्याच्यामुळे मला काळजी नाही वाटत कशाची. आय डोंट केअर, बिकॉज आय एम अश्युअर्ड, याची खात्री आहे की त्या देवाने माझ्या जीवनात जे कार्य सुरू केलेलं आहे ते तो पूर्णतेस नेणार, तो नेणारच. सो फेथफुलनेस, हा फेथफुलनेस इज डिपेंडेड अपॉन गॉड्स फेथफुलनेस, नॉट पीपल्स फेथफुलनेस, अँड दॅट हॅपन्स थ्रू द होली स्पिरिट. अँड देन इज जेंटलनेस. जेंटलनेस म्हणजे नम्रता, मीकनेस. तिथे काय म्हटलंय? जेंटलनेस म्हणजे कमजोरी नाही आहे इथे. अनेक वेळा लोकांना वाटतं की नम्र असणं, दीन असणं, किंवा हे काय म्हणतात त्याला, सौम्य असणं ही कमजोरी आहे. बट इट्स नॉट कमजोरी, इट इज रादर इट इन्व्हॉल्व्स ह्युमिलिटी अँड थँकिंग टुवर्ड्स गॉड. म्हणजे पण ते काय आहे की मी परमेश्वराच्या समोर नम्र आहे आणि त्याच्याप्रती मी काय म्हणतात कृतज्ञ आहे की तू जे चांगलं कार्य माझ्या जीवनात केलेलं आहे ते मी तुझ्यावर निर्भर ठेवतो, आणि मग रेस्ट्रेंट बिहेवियर टुवर्ड्स अदर्स, इतरांच्या प्रती पोलाइटली मी नम्रतेने मी वागतो. का? कारण परमेश्वराने माझ्या जीवनात जे कार्य केले त्याच्याप्रती मी कृतज्ञतेने वागतो. ऑपोजिट ऑफ जेंटलनेस. आता बघा, हे आपल्याला सोप्या अशा सकारात्मक भाषेत जर समजत नसेल तर जेंटलनेसला मराठीत काय म्हणतात? त्याच्यात काय म्हटलंय? नाही ते 9 ते मान्य आहे ना, त्याच्यात काय शब्द वापरले जरा बघा ना प्लीज. हा, सौम्यता. सौम्यता ना, सौम्यता. सौम्यता म्हणजे कमजोरी नव्हे. आणि सौम्यताचा विरोध काय? विरोधी शब्द काय माहिती आहे का? विरुद्धार्थी शब्द जो म्हणतात. सौम्यतेचा विरुद्धार्थी शब्द आहे राग. सौम्यतेचा विरुद्धार्थी शब्द मी बदला घेणार. सौम्यतेचा विरुद्धार्थी शब्द मी सोडणार नाही. सौम्यतेचा विरुद्धार्थी शब्द आहे की मी कोणतरी आहे, तो बोललाच कसा मला, आत्ता मी दाखवणार मी कोण आहे ते. खरोखरच आपण कोण आहे ते दिसणार, खरोखरच दिसणार. पण
Gentleness is what is expected of us. What is this gentleness? It says, I am thankful towards God for all that is happening. And when I am thankful towards God, जेव्हा मी परमेश्वराचे प्रति मी जब मैं हम क्या कहते हैं उसको कृतज्ञ होते हैं कि परमेश्वर धन्यवाद, तब मैं अपने आप नम्र रहता. अपुरी फिर एक बार, पवित्र आत्मा का फल आहे. हे पवित्र आत्म्यापासून होतं, आपलं ऑटोमॅटिक होत नाही ते. त्यानंतर शेवटी इज सेल्फ कंट्रोल. सेल्फ कंट्रोल म्हणजे एबिलिटी टू कंट्रोल वन्स सेल्फ. आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता. बघा, अनेक वेळा अनेक गोष्टींवर आपलं नियंत्रण राहत नाही, परंतु सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याची जी क्षमता आहे हे परमेश्वराचा पवित्र आत्मा आपल्या. अरे आपण पुढे गेलो, नियंत्रण राहिलं नाही, क्षमा करा. क्षमा करा. ओके, सो कंट्रोल. सो वी कंट्रोल, वी नियंत्रण ठेवतो. का नियंत्रण ठेवू शकतो आपण? का नियंत्रण ठेवतो? कारण आपल्याला समजतं की गोष्टी आपल्या हातात नाही आहेत. आणि अजून हे देखील समजतं की जे काही घडेल ते त्यात परमेश्वर माझ्या हिताचंच करणार आहे ना. जे काही घडेल ते माझ्यासाठी माझ्या हिताचंच होणार आहे. सो विथ दिस वी कम टू दी एंड ऑफ दिस क्लास. गलतीकाराचं पत्र. माझा विश्वास आहे आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलो आहोत. काही जर कठीण इथे तिथे काय झालं असेल तर काही प्रश्न असतील तर आपण घेऊया, अदरवाईज इथे थांबूया. एन्जॉय केलं का हे सेशन? वी लर्न ना, वी लर्न. गुड, प्रेज गॉड, ग्लोरी टू गॉड. सो पॉल इज टीचिंग अस लॉट ऑफ थिंग्स. हे नक्कीच वाचा आणि एका सिटिंगमध्ये वाचा. म्हणजे एकदा वाचायला घेतलं ना ते, आणि आता असं नका म्हणून वेळ मिळाल्यावर वाचेल, वेळ काढून वाचा. ओके, शक्यतो आजच वाचा, रात्री 12 वाजायच्या अगोदर. ओके, येस पास्टर.